नमस्कार रनर मंडळी. कसे आहात सर्व? धावताय ना? धावलंच पाहिजे. मी डॉक्टर दीपक बनकर, जॉईंट रेस डायरेक्टर ऑफ JBG SSHM 2025 14th एडिशन या नात्याने आपणा सर्वांचे आजच्या सेशन मध्ये स्वागत करतो. आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत कारण एक महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. साताऱ्याचा रूट आणि साताऱ्याच्या मॅरेथॉनसाठी असलेलं ट्रेनिंग शेड्यूल. साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्यात उन्हामुळे आपण सर्वजण थोडंसं लिथार्जिक झालेलो असतो. पण लकीली आता थोडा पाऊस पडलाय मागच्या 10 दिवसात आणि वातावरण आल्हाददायक झालंय. तर नक्कीच आपण सगळ्यांनी परत एकदा ट्रेनिंग सुरू केलं असेल. आपली ही जी 14वी एडिशन आहे, जी 14 सप्टेंबरला आहे, त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस संपलेली आहे आणि जवळपास 7,500 रनर्सने रजिस्टर केलेले आहे. सर्वप्रथम या सर्व रनर्सचे अभिनंदन. आता दुसरी महत्वाची गोष्ट की आपण दरवर्षी सर्व रनर्ससाठी जे 16 आठवड्याचा ट्रेनिंग प्रोग्राम देतो तो आपण लॉन्च केलेला आहे. मागच्या रविवारी त्याचा पहिला संडे लॉंग रन देखील झाला. ही लॉंग रन करताना किंवा त्याच्या आधी आपल्याला जे रनर्स भेटले किंवा जे रनर्स आपल्याला ऑनलाईन कॉन्टॅक्ट करतात त्यांच्याकडून आपल्याला खूप शंका प्रश्न विचारले गेले. आपलं ट्रेनिंग कसं करावं, आपला रूट कसा आहे, इंजुरी फ्री ट्रेनिंग कसं असावं. तर हे सगळे प्रश्न एकत्रितपणे ऍड्रेस करण्यासाठी आज आपण हा सेशन ठेवलाय. तर या सेशनसाठी आज आपल्यासोबत 3 आपल्या रूटचे एक्सपर्ट असे टेक्निकली साऊंड गेस्ट आपण बोलवले आहेत. पहिले आपण त्यांची ओळख करून घेऊ. माझ्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश शिंदे. नमस्कार. डॉक्टर अविनाश शिंदे ह्या वर्षीच्या 14व्या एडिशनचे रेस डायरेक्टर आहेत. अविनाश शिंदे आपल्या मॅरेथॉन सोबत पहिल्या एडिशन पासून जोडले गेले आहेत. म्हणजे तसं म्हणलं तर आपला रूट ठरवणं, रूटचं मार्किंग करणं, मेजरमेंट्स घेणं, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर अविनाश शिंदे यांनीच केलेल्या आहेत. ते एक अतिशय चांगले रनर आहेत. त्यांनी भरपूर फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन केलेले आहेत. आपले दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर सुधीर पवार. डॉक्टर सुधीर पवार हे साताऱ्यातले पहिले फुल आयर्नमॅन आहेत. तसेच त्यांनी साऊथ आफ्रिकेतली कॉम्रेड्स मॅरेथॉन ही बॅक टू बॅक सलग 2 वेळा पूर्ण केली आहे. ते आता या वर्षी आपल्या 14व्या एडिशनचे ऑफिशियल कोच देखील आहेत. आपल्यासोबत तिसरे गेस्ट आहेत मिस्टर सागर निंबाळकर. सागर निंबाळकर हा एक रनिंग एन्थुझियास्ट आहे, अल्ट्रा मॅरेथॉनर आहे. तो यावर्षी कॉम्रेडला देखील जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो टेक्निकल एक्सपर्ट आहे. त्याने बऱ्याच मॅरेथॉन्सचे ट्रेनिंगचे शेड्यूल्सचे अभ्यास केलाय आणि ह्या वर्षीचं जे आपलं शेड्यूल आहे ते सागरनेच डिझाईन केलं. मी सर्वप्रथम आपल्या तिघांचे स्वागत करतो आणि माझा पहिला प्रश्न अविनाश सरांना आहे. सर, आपल्या रूट बद्दल जरा सगळ्यांना सांगा की आपला रूट कसा आहे, काय आहे, इतर रूट पेक्षा काय वेगळीपण आहे, साधारण एलिव्हेशन कसं आहे. JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन नावातच हिल आहे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सातारा हिल मॅरेथॉन ही बाकी फ्लॅट रूटच्या मॅरेथॉन सारखी नाही. याची जी सुरुवात होते ती आपल्या पोलीस परेड ग्राउंड पासून होते. मुळातच सातारा शहर हे समुद्र सपाटीपासून उंचावरती वसलेलं शहर आहे. म्हणजे जरी आपली सुरुवात पोलीस ग्राउंड आपल्याला वाटत असेल की बाबा ते पोलीस ग्राउंड हे थोडंसं खालच्या लेवल आहे, तर तसं नाहीये. समुद्र सपाटीपासून पोलीस ग्राउंडची जी हाईट आहे ती साधारणतः 680 678 अप्रॉक्सिमेटली मीटर्सच्या घरात आहे. आणि आपण जे काही मॅरेथॉनचा रूट आहे तो आपला 10.5 किलोमीटर अपहिल जायचा आहे आणि 10.5 किलोमीटर पुन्हा बॅक टू पोलीस ग्राउंड असा तो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः जो पीक आपला जो आहे तो साधारणतः 1060 ते 70 आय थिंक अप्रॉक्सिमेटली त्या मीटर्स मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला साधारणतः 413-15 मीटरच्या घरात आपल्याला अपहिल चढायचं आहे आणि तेवढाच आपल्याला उतरायचा आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला 10.5 किलोमीटर ऑलमोस्ट सगळ्यात चढ आहे आणि 10.5 किलोमीटर हा उतार आहे थोडक्यात. तर आपल्याला रनिंग स्ट्रॅटेजी करताना जे काही 21 किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते आपण साधारणतः 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे पहिले 7 किलोमीटर, 7 ते 14 किलोमीटर आणि 14 ते 21 किलोमीटर असं. तर पहिल्या 7 किलोमीटर मध्ये बऱ्यापैकी ग्रॅज्युअल चढ आपल्याला मिळेल की जो 4 किलोमीटर नंतर थोडा जास्त इंटेन्स त्या ठिकाणी क्लाइंब असेल 4 ते 7 पर्यंत. त्यामुळं
रनर्सनी सुरुवातीलाच वॉर्मअप सेशन केल्यासारखं सुरुवातीचे 1-2 किलोमीटर तुम्ही स्लोली जा. त्याच्यानंतर सुद्धा जे काही तुम्हाला चढ मिळणं, थोडासा जो काही फ्लॅट सरफेस मिळेल त्या ठिकाणी तुम्ही हलकंसं स्पीड घेऊ शकता. परंतु 3.5 किलोमीटर नंतर तुम्हाला 7 किलोमीटर पर्यंत ऑलमोस्ट हा बऱ्यापैकी चांगला क्लाइंब आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वॉक रन करतच करावं लागणार आहे. मॅक्झिमम पोर्शन या ठिकाणी आपल्याला चालत करावं लागणार आहे. 7 किलोमीटर नंतर आपण जेव्हा टर्न अराउंड जाऊ आणि पुन्हा माघारी वळू, हे जे पुढचं 7 ते 14 किलोमीटरचं डिस्टन्स आहे याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी रोलिंग हिल्स मिळतील. फ्लॅट रोलिंग हिल्स असा तो मिक्स टेरेन असेल. त्याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला फ्लॅट मिळणार त्या ठिकाणी तुम्ही ते स्पीड कव्हर करू शकता. मागचा जो काही तुमचा टाइम लॉस झालेला आहे तो तुम्ही टाइम लॉस भरून काढू शकता. आणि 14 किलोमीटर ते 21 किलोमीटर मध्ये हा मॅक्झिमम ऑलमोस्ट सगळा डाऊन हिल आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऍज गुड ऍज तुम्हाला निगेटिव्ह स्पीड केल्यासारखं वर चढताना जेवढा तुमचा टाइम लॉस झाला तो सगळा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर करायचा आहे. इन शॉर्ट, आपल्या मॅरेथॉन मध्ये आपण बाकीच्या ज्या काही फ्लॅट रूटच्या मॅरेथॉन असतात त्या ठिकाणी लोकांची रनिंग स्ट्रॅटेजी असते की मी इक्वल स्प्लिट्स करेन किंवा मी निगेटिव्ह स्प्लिट्स, पॉझिटिव्ह स्प्लिट्स करेन, असं जे काही असतं. इथं बाय डिफॉल्ट तुम्हाला निगेटिव्ह स्प्लिटच करावा लागतो. कारण पहिले 10.5 किलोमीटरला, फॉर एक्झाम्पल, एखाद्या रनरला 2 तासात एखादी मॅरेथॉन करायची असेल तर त्यातील पहिला हाफ सेशन हा साधारणतः तुमचा 1 तास 5 मिनिटं ते 1 तास 8 मिनिटं असा करावा लागतो. आणि त्याच्या उलट तुम्हाला जेव्हा रिटर्न तुम्ही करत असता त्यावेळेस तुमचा सेकंड हाफ हा साधारणतः 52 ते 55 मिनिटात असा तो कव्हर करावा लागतो. थँक्यू. म्हणजे एकंदरीत आपली ही हिल मॅरेथॉन आहे. जाताना आपल्याला डोंगर चढायचा आहे आणि येताना आपल्याला डोंगर Correct. उतरायचा आहे. आणि इवन ही स्ट्रॅटेजी वापरून आपले जे ह्या पेसर असतात दरवर्षी, जसे सगळ्या रन मध्ये पेसर्स हे पर किलोमीटर पेस ठरवतात की मी पहिला किलोमीटर असा पळेन, तर त्यासाठी आम्ही आमचा रूट 3.5 किलोमीटरच्या मध्ये डिवाइड केला. म्हणजे पहिला 3.5 आपण सिटीमध्ये पळतो, थोडा ग्रॅज्युअल इन्क्लाइन आहे. दुसरा 3.5 घाटात पळतो आणि तिसरा 3.5 आपण डोंगरावरती रोलिंग असतो. म्हणून आपले पेसर सुद्धा स्ट्रॅटेजी ठरवताना पहिले 3.5 किलोमीटरची एक स्ट्रॅटेजी असते, दुसऱ्या 3.5ची एक आणि तिसऱ्या 3.5ची. म्हणून तुम्ही देखील आमच्या पेसर्सला फॉलो कराल तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कळेल. आता माझा पुढचा प्रश्न आहे सुधीर सरांसाठी. सुधीर सर, सगळीकडे खूप सारे शेड्यूल्स अवेलेबल असतात, ट्रेनिंग प्लॅन अवेलेबल असतात, प्रत्येक रनचा प्रत्येक कोचचा वेगळा असतो. मग परत आपल्याला आपलं वेगळं शेड्यूल देण्याची काय गरज आहे सगळ्यांसाठी? जीपीजी सातारा हिल मॅरेथॉन ही इतर मॅरेथॉनपेक्षा थोडी वेगळी आहे. ह्या हिल मॅरेथॉनच्या नावातच हाफ हिल मॅरेथॉन, बऱ्यापैकी हिल आहे. यामध्ये बऱ्याचशा मॅरेथॉन असतात त्या फ्लॅटला असतात, सपाटीला असतात, पण आपली सातारा हिल मॅरेथॉन ही चढावरती आहे. जाताना पूर्णपणे चढ आहे, येताना पूर्णपणे उतार आहे. तर यासाठी आपल्याला ट्रेनिंग वेगळं करणं गरजेचं आहे. की जे की नॉर्मल फ्लॅट कोर्सला तुम्हाला जे ट्रेनिंग चालतं ते ट्रेनिंग या ठिकाणी तुम्हाला उपयोगात येणार नाही. तर या ठिकाणी स्पेसिफिक तुम्हाला हिलसाठी तुमचा कोर्स मसल चांगले असणं, तुमचे क्वाड्रिसेप्स मसल्स जे आपल्याला डाऊन हिलला लागतात ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. काफ मसल चांगले असणं गरजेचं आहे. शिवाय तुमचं पोश्चर चांगलं असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यावरती आपली टीम काम करते आणि यानुसार आपलं हे शेड्यूल ठरवलेलं आहे. जे की आपल्या नॉर्मल फ्लॅट मॅरेथॉनला जे आपण फॉलो करतो ह्यापेक्षा 100% हे वेगळं असणार आहे. आणि याचं वेगळे पण पूर्णपणे शेड्यूल मध्ये किंवा ट्रेनिंग प्लॅन मध्ये हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे साधारण हे शेड्यूल फॉलो केलं तर रनर्स इंजुरी फ्री ट्रेनिंग करू शकतात आणि त्यांचं रनिंग हे एन्जॉय करू शकतात. बरोबर ना? 100%. पुढचा प्रश्न सागर साठी आहे. सागर, आता हे शेड्यूल तू बनवलंयस, तू मला वाटतं बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केलायस, बरेच शेड्यूल्स बनवले, तू बरेच मॅरेथॉन्स पळालायस, तू आता कॉम्रेड्सची तयारी पण करतोयस. तर साधारण आपलं वीकली स्ट्रक्चर कसं आहे ह्या शेड्यूलचं? मी खूप पुस्तकं नाही वाचली, पण मी हे पुस्तक वाचले आणि ह्या ऑलमोस्ट 70 ते 80 90% म्हणू शकतो मी ह्या पुस्तकातूनच शेड्यूल बनवलेलं आहे. आणि वीकली ह्याचं शेड्यूल या पुस्तकानुसारच आहे. संडेला आपला लॉंग रन असेल, मंडेला तुम्हाला क्रॉस ट्रेनिंग किंवा सूर्यनमस्कार किंवा 30 मिनिट रिकव्हरी वॉक, मंगळवारी तुम्ही स्पीड ट्रेनिंग असेल, बुधवारी परत इझी डे असतो एक, म्हणजे थोड्यात काय रिकव्हरी, त्यानंतर गुरुवारी परत हार्ड डे, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कोर मसलचं ट्रेनिंग, त्यानंतर शुक्रवारी आपले लाईव्ह सेशन असतील प्लस
ब्रिदिंग एक्सरसाइज, योगा वर्कआउट किंवा स्ट्रेचिंग, मोबिलिटी, फोम रोलिंग हे तुम्ही शुक्रवारी करू शकता. शनिवारी परत इझी डे असेल आणि रविवारी लॉंग रन, असं आपलं विकली स्ट्रक्चर असेल. हे विकली स्ट्रक्चर करताना डोक्यात असं होतं की एक दिवस हार्ड, दुसरा दिवस इझी, तिसरा दिवस हार्ड, चौथा दिवस इझी, म्हणजे रिकव्हरीवर सुद्धा आपण भर दिलेला आहे. बॅक टू बॅक तुम्ही आज स्पीड वर्कआउट केला की उद्या लगेच स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर ते बॅक टू बॅक हार्ड डे होतात आणि रिकव्हरीला खूप त्रास होतो आपल्याला. खूपच चांगलं सांगितलं सागर. सुधीर सर, मला सांगा की एखाद्याला एखादी मॅरेथॉन पळताना काही ठराविक टार्गेट डोळ्यासमोर ठेवून तो पळतो, तर त्याने त्याचा मॅरेथॉन रेस पेस कसा काढावा, आणि तोच रनर आपल्या मॅरेथॉन मध्ये पळताना त्याने आपल्या मॅरेथॉनसाठी स्पेसिफिक रेस पेस कसा ठरवावा? आपल्या सातारा हिल मॅरेथॉनसाठी जो रेस पेस आहे तो इतर मॅरेथॉन पेक्षा निश्चितच वेगळा असतो. जो नॉर्मल फ्लॅटला आपला जो रेस पेस असेल, नॉर्मल फ्लॅटला तुम्ही समजा 2 तासामध्ये एखादी मॅरेथॉन करताय, तर आपले सातारा हिल मॅरेथॉन किंवा हिल मॅरेथॉन करताना आपल्याला 10 मिनिटं एक्स्ट्रा लागू शकतात. तर ॲव्हरेज पेस म्हणजे काय की तुमच्या प्रत्येक किलोमीटरला लागलेला ॲव्हरेज टाइम, तो समजा तुम्हाला 2 तासामध्ये एखादी मॅरेथॉन करायची आहे, तर तुम्हाला ॲव्हरेज पेस किती लागतो? साधारण 5.40. 2.5 तासामध्ये करायचे तर तुम्हाला हा साधारण 7.7 पर्यंत जातो. 3 तासामध्ये करायचे तर साधारण 8.30 पर्यंत जातो. आणि आपल्या सातारा मॅरेथॉनचा जो कटअप आहे 4 तासाचा, तर त्याला 11.18 हा आपल्याला म्हणजे पर किलोमीटर तुम्ही 11 मिनिटं आणि 18 सेकंदामध्ये केला पाहिजे, तर तुमची सातारा हिल मॅरेथॉन कटअप मध्ये पूर्ण होईल. तर हे स्पेसिफिक प्रत्येक कट ऑफ साठी आपले पेसर ठरलेले आहेत. 2 तासाचा, 2.5 तासाचा, 3 तासाचा प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. तर त्यानुसार हे ॲव्हरेज पेस प्रत्येकाला दिलेले असतात. त्यानुसार हे आपण कॅल्क्युलेट करून केलं तर 100% आपला मॅरेथॉन पेस चांगला होईल. तसेच आता अविनाश सरांनी सांगितलं की पॉझिटिव्ह स्प्लिट, निगेटिव्ह स्प्लिट. आपल्या सातारा हिल मॅरेथॉनला 100% निगेटिव्ह स्प्लिट मोस्टली होतात. तर पॉझिटिव्ह स्प्लिट म्हणजे काय? तर तुम्ही पहिला हाफ स्पीडनी पळायचा, नंतर दुसरा हाफ इझी करायचा. निगेटिव्ह म्हणजे काय? पहिला हाफ इझी घ्यायचा, दुसरा हाफ तुम्ही फास्ट करायचा. आणि इक्वल स्पीड म्हणजे काय? तुम्ही जाताना जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ तुम्हाला येतानाही लागेल. तर सातारा हिल मॅरेथॉनच्या बाबतीत थोडंसं ट्रिकी आहे. म्हणजे सातारा हिल मॅरेथॉनच्या बाबतीत समजा तुम्ही पहिला हाफ खूप स्पीडनी केला तर सगळा चढ आहे, आणि त्या चढामध्ये तुम्ही समजा खूप दमला, म्हणजे आपला जो घाटाचा मेन सेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा टाइम कव्हर करायचा म्हणून तुम्ही जर समजा स्पीडनी पळाला, तर त्या ठिकाणी होणार आहे काय? तुमचा हार्ट रेट वाढणार, मसल एक्झॉस्ट होणार आणि वॉल हिट होणार. आपल्या मॅरेथॉनच्या पुस्तकामध्ये वॉलवर एक छान सरांनी एक टॉपिक सांगितलेला आहे, तो आपण अवश्य वाचा. तर ती वॉल एकदा हिट झाली तर तुमचा 100% पेस स्लो होणार आणि येताना उतार असून पण तुम्हाला तो कव्हर करता येणार नाही. तर त्यामुळं सातारा हिल मॅरेथॉनचा पहिला हाफ तुम्ही 100% स्लो घ्या, नंतर पुढचा हाफला तुम्ही कव्हर करू शकता 100%. आणि इक्वल स्पीड म्हणजे काय? जाताना तुम्ही जेवढ्या पेसनी गेला तेवढ्याच पेसनी माघारी आला. तर हे सातारा मॅरेथॉनच्या बाबतीत होऊ शकत नाही, किंवा केलं तरी थोडंसं अवघड जातं. त्यामुळं माझं सर्व रनर्सला हे आव्हान आहे की पहिला हाफ तुम्ही मोस्टली इझी घ्या, चढ जिथं आहेत तिथं वॉक करा. चालणे हे एक टॉपिक आपल्या मॅरेथॉनच्या पुस्तकामध्ये आहे. चालणे याच्यावर तुम्ही वाचा. चालण्यामुळे तुमचा हार्ट रेट कमी होतो, मसल रिलॅक्स होतात आणि त्यानंतर पुढचा पेस तुम्हाला 100% चांगला होतो. तर तसं आपण ऍव्हरेज पेस जर व्यवस्थित मेंटेन केला तर आपली ही सातारा हिल मॅरेथॉन व्यवस्थित फिनिश होऊ शकते. म्हणजे ह्याचं साधारण मतीचा अर्थ काय आहे की एखादा रनर फ्लॅट रूट वरती जर 2 तासात मॅरेथॉन पूर्ण करत असेल, तर त्याने आपल्या मॅरेथॉनला साधारण 10 ते 15 मिनिटं त्यात ऍड करावी. ऍड करायची. आणि एक म्हणतो ना अचिवेबल टार्गेट टाइम, की उगीच अशा टार्गेट टाइमला जाऊ नये की जे आपल्याला होणार नाही, आपल्याला इंजुरी होऊ शकते. इझिली होईल तर तुम्ही त्यात 10 आणि 15 मिनिट ऍड करा. बरोबर. बरोबर. आता आपण आपले जे ट्रेनिंग शेड्यूल आहे त्याच्याकडे जाऊया. आपण एक एक दिवसाप्रमाणे डिस्कस करूया की समजा जर आपण लॉंग रन पासून सुरू केलं तर लॉंग रन्स आपण कसे डिझाईन केलेत, लॉंग रन मध्ये व्हेरिएशन्स काय आहेत. आणि बरेचदा मी शेड्यूल मध्ये बघितलं की काही ठिकाणी एक रन लिहिली आहे की इझी 10 किलोमीटर फॉलोड बाय स्ट्राइड्स. तर हा स्ट्राइड्स काय प्रकार असतो सागर? संडे लॉंग रन किंवा काही जण सॅटर्डेला करतात, आपण लॉंग रन म्हणूया. लॉंग रन हे फक्त इंड्युरन्स तुमचा वाढवण्यासाठी. तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये कसं पिचवर टिकून राहणं, टाइम स्पेंड करणं हे डोक्यात ठेवायचं. टेस्ट क्रिकेट रविवारी तुम्ही रेस पेसने, म्हणजे तुमचं जर टार्गेट 2 तास असेल
तर ॲव्हरेज पेस जसं सरांनी सांगितलं 5 मिनिट 40 सेकंदांनी रेस पेस करायला जाऊ नका. मी स्वतः 3 तास 30 मिनिटात फुल मॅरेथॉन केले. आपली सातारा हिल हाफ मॅरेथॉन मी 1 तास 40 मिनिटात पूर्ण केले. तर मी माझ्या स्वतःवरून सांगू शकतो, मी जेव्हा 1 तास 40 मिनिटात सातारा हिल हाफ मॅरेथॉन केली, माझा एकही लॉंग रन मी रेस पेसनं केला नाही. तर माझं लोकांना म्हणणं राहील की तुम्ही कुठलाही लॉंग रन तुमचा रेस पेसनं, पूर्ण लॉंग रन म्हणजे समजा 18 किलोमीटर आहे, 12 किलोमीटर आहे, 15, तर तो रेस पेसनं करू नका. तो तुम्ही इझी करा. आता त्यातही व्हेरिएशन आहेत. आपल्याकडे 16 आठवडे असतात. त्यात आपण मग एखादा लॉंग रन इझी करायचा. स्टार्टिंगला आपण स्पीड नाही घेऊ शकत, त्यामुळं सुरुवातीचे काही लॉंग रन झाल्यानंतर आपण स्ट्राइड्स मारू शकतो. आता स्ट्राइड्स म्हणजे काय, तर आपला फॉर्म सुधारण्यासाठी एक कंट्रोल्ड स्पीड मध्ये आपण पळायचं, म्हणजे पायाचा टर्न ओव्हर जोरात पळला पाहिजे, किंवा मोठ्या अगदी मराठी भाषेत सांगायचं प्रॉपर तर ढेंगा मोठ्या टाकायच्या, ते करू शकता. त्यानंतर हळूहळू आपण प्रोग्रेशन दिले की फास्ट फिनिश लॉंग रन म्हणजे काय, समजा आपला रन 18 किलोमीटर आहे, तर पहिले 6 किलोमीटर इझी, दुसरे 6 इझी म्हणजे काय, तर आता ते सर सांगतीलच इझी काय, इझी रन म्हणजे काय ते अविनाश सर किंवा सुधीर सर सांगतील. तर इझी करायचे पहिले 6 किलोमीटर, दुसरं 6 किलोमीटर पण इझी, आणि तिसरा पार्ट जो आहे आपला, समजा 18 किलोमीटर करतोय, तर 12 ते 18 किलोमीटर आपण रेस पेसनं पळायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळेस रेसला धावतो त्यावेळेस आपल्याला मसल मेमरीमुळं आपण ते शेवटचं सस्टेन करू शकतो रेस पेसनं धावणं. तर तुम्ही म्हणाल की आम्ही सगळंच जर रेस पेसनं केलं तर काय हरकत आहे, तर सगळंच जर तुम्ही रेस पेसनं केला ना रन, तर तुमचे मसल रिकवर होत नाहीत रेस डेला, आणि रेस डेला तुमचं टायमिंग 100% कमी येतं. कारण मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो, मी फुल मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन एकही रन रेस पेसनं केलेला नाही. आणि दुसरा मुद्दा अजून की आपण अजून व्हेरिएशन काय केले की समजा काही रन हे मधला चंक, म्हणजे परत तेच 18 किलोमीटरचं उदाहरण देतो, पहिला 6 इझी, शेवटचा 6 इझी, आणि मधला जो 6 किलोमीटरचा पॅच आहे तो तुम्ही रेस पेसनं करा. म्हणजे तुम्ही आपल्या मसलला सवय लावा की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे किलोमीटर आपण त्या पेसनं धावू शकतो, आणि आपण रेस, आणि 100% रेसला आपण पूर्ण रन रेस पेसनं करू शकतो. त्यामुळे माझं हेच म्हणणं राहील, टेस्ट क्रिकेट डोक्यात ठेवा, टाइम ओरिएंटेड लॉंग रन करा, की 2 तासात धावायचं आहे ना, तुम्ही पेस बघू नका. तुमचा लॉंगेस्ट रन 2 तासाचा झाला तरी चालेल. म्हणजे आपण आता आपला लॉंगेस्ट रन 18 किलोमीटरचा ठेवलाय समजा, तर त्याला 2 तास लागले, ज्यांना सबटू करायचे त्यांना 2 तास लागले पाहिजेत 18 किलोमीटरला खरं तर. म्हणजे तुमच्या पायांनाही सवय होती की टिकून राहायची, तेवढा वेळ सस्टेन करायची. खूप चांगलं उदाहरण दिलंस तू टेस्ट क्रिकेटचं. पिचवरती टिकून राहणं फार गरजेचं असतं. म्हणजे जर आपल्याला 2 तासात रन करायचे, तर 2 तास आपण रस्त्यावरती काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहत आपल्या मसलला त्याचं 2 तास ट्रेनिंग दिलं पाहिजे. बरोबर आहे. खूप चांगले व्हेरिएशन्स आहेत. काही स्लो रन्स आहेत, काही फास्ट रन्स आहेत, काही रन्सच्या नंतर स्ट्राइड्स आहेत. तर आता या अनुषंगाने त्याने एक टर्मिनॉलॉजी वापरली की इझी रन, किंवा एक वापरली स्ट्राइड्स. आपण साधारणपणे ह्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज वापरल्यात आपल्या शेड्यूलमध्ये त्या काय असतात हेच डिस्कस करतोय. मध्येच त्याने वापरलं की हार्ट रेट. तर अविनाश सर, सर्वांना सांगा की इझी रन म्हणजे काय असते, हार्ट रेट झोन किंवा हार्ट रेट मॉनिटरिंग हा काय प्रकार असतो? इझी रन, आपण मला वाटते सुरुवातीला आपण हार्ट रेट झोन काय असतो ते त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. तर आपला मॅक्झिमम हार्ट रेट झोन जो असतो, हा आपला जो काही वय 220 मायनस आपलं एज, बरोबर. हा तो फॉर्म्युला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रनरचं वय समजा 40 असेल, तर त्याचा मॅक्झिमम हार्ट रेट झोन हा 220 मायनस 40, म्हणजे तो 180च्या घरात असेल. म्हणजे तो तुमचा मॅक्झिमम हार्ट रेट असेल की जिथपर्यंत आपण ऍक्च्युली फार कमी वेळा पोहोचायचंय. बरोबर. कारण त्यानंतर आपल्याला काही म्हणजे तसेच काही होऊ शकते सांगता येत नाही. तर जो आपला रनिंग मध्ये जे काही हार्ट रेट झोन असतात ते साधारणतः 5 प्रकारचे असतात. पहिला हार्ट रेट झोन जो असतो तो 50 to 60% ऑफ युअर मॅक्झिमम हार्ट रेट यू कॅन से. तर त्याच्यामध्ये तुमचं रिकव्हरी रन येतो, तुमचं वॉर्मअप येतं, तुमचं कूलडाऊन येतं, की जो एकदम सिम्पल असतो. की सुरुवात जे आपण कुठल्याही एक्सरसाइजची सुरुवात करणे, इंटेन्स वर्कआउटची सुरुवात करण्यापूर्वी जे काही तुम्हाला करायचं असतं ते तुम्ही ह्या हार्ट रेट झोन मध्ये करायचं असतं. झोन 2 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 to 70% ऑफ युअर
यू रिच युअर 60 to 70% ऑफ मॅक्झिमम हार्ट रेट. ह्याच्यामध्ये तुम्ही इझी रन्स करू शकता. 60 to 70% मध्ये आपण इझी रन्स करू शकतो, की जे इझी रन्स आपल्याला थोडंसं गतीनं आपण हलक्याशा करत असतो, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला दम लागत नाही. आपण निवांत गप्पा मारत हा रन करत असतो. याच्यामुळे आपला बेसिक इंडुरन्स वाढतो, एरोबिक कॅपॅसिटी वाढते आपली. तिसरा जो झोन आहे तो असतो 70 to 80% ऑफ युअर मॅक्झिमम हार्ट रेट. साधारणतः याच्यामध्ये तुम्हाला बोलता येत असतं, पण अगदी तुम्ही पूर्ण कम्फर्ट झोन मध्ये पण नसता. त्याच्यामध्ये जनरली मॅरेथॉनसाठी जो लागणारा हार्ट रेट असतो तो ह्या झोन मध्ये आपण केली तर आपण कम्फर्टेबली चांगल्या स्पीड मध्ये ती कव्हर करत असतो. चौथा जो प्रकार आहे तो आहे झोन 4 इज इन 70 to 80% ऑफ युअर हार्ट रेट. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे टेम्पो रन्स करू शकता. याच्यामध्ये तुम्ही तुमचे इंटरव्हल ट्रेनिंग करू शकता. हा थोडासा तुमचा एरोबिक टू अनएरोबिक कडे जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बोलायला थोडेसे कष्ट पडतात, असं आहे. आणि चौथा शेवटचा जो आहे 5वा झोन तो आहे फुल ऑल अँड आउट 90 to 100%, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त स्प्रिंट्स मारणं, की तुम्हाला बोलणं शक्य नसतं या झोन मध्ये. तुम्ही तुमचा ऑल आउट देत असता, पण हे तुम्हाला जास्त वेळ नाही करता येत. हे तुम्हाला इन द सेन्स फार कमी डिस्टन्स किंवा कमी वेळापुरतं करता येतं. तर हे जे काही झोन्स आहेत ह्या झोन्स प्रमाणे तुम्ही जर ट्रेनिंग करत गेलात, म्हणजे जे आपण म्हणतो लिसन टू युअर हार्ट, बरोबर. ते याच्यामध्ये येतं, की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हार्टची कॅपॅसिटी वाढणं, लंगची ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढणं, हार्टवरती कुठलाही लोड न येणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी पाळायच्या असतील तर आपण हार्ट रेट झोन प्रमाणे ट्रेनिंग करणं कंपल्सरी असतं इन द सेन्स. आता ह्याच्यामध्ये जे काही आपण रनिंग मध्ये जे काही आपल्याला बरेचसे रनर्स जे काही रनिंग रिलेटेड टर्मिनॉलॉजी विचारत असतात, की आता स्ट्राइड्स बद्दल सागरनं सांगितलेलंच आहे, परंतु जसं टेम्पो रन म्हणजे काय किंवा स्पीड इंटरव्हल्स म्हणजे काय, हे जे काही गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल आपण थोडीशी जरा माहिती घेऊयात. तर टेम्पो रनला दुसरं एक नाव आहे थ्रेशोल्ड रन. तर थ्रेशोल्ड रन का म्हणतात ह्याला, तर आपल्या बॉडीमध्ये रनिंग करत असताना जे काही लॅक्टिक ऍसिड रिलीज होत असतं, तर हे थ्रेशोल्ड रन म्हणजे तुमची लॅक्टेट थ्रेशोल्ड वाढवण्याचं काम करतं. ह्याच्यामध्ये स्पीड असा असतो की जो तुमचं लॅक्टिक ऍसिड साठवून राहण्यापूर्वीच बॉडीतून ते बाहेर काढतं, वॉशआउट करतं. तर ह्या टेम्पो रनचा जसं मी सांगितलं तसं तो साधारणतः 3 ते 4 हार्ट रेट झोन मध्ये असावा. आणि ह्याचं स्पीड कसं मेंटेन कसं पकडलं जातं, तर तुमचा 5 किलोमीटरचा जो काही तुमचा बेस्ट टाइम असेल, टाइम ट्रायलचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती 5 किलोमीटरसाठी 25 मिनिटं लावत असेल, म्हणजे त्याचा पेस साधारणतः 5 मिनिटाचा येतो, म्हणजे 5 मिनिटात तो 1 किलोमीटर कव्हर करत असेल, तर टेम्पो रन हा त्याच्यापेक्षा एक 15 ते 20 सेकंद हा स्लो असावा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कारण तो तुम्हाला फक्त 5 किलोमीटर पर्यंत करायचा नसतो, त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा तास 1 तास असा तो टेम्पो रन करू शकता. तर तो सस्टेन राहण्यासाठी तुम्ही तुमच्या 5K बेस्ट टाइम पेस पेक्षा तो थोडासा एक 10 ते 20 सेकंद तो थोडासा कमी असावा. तर हा टेम्पो रनचा विषय. याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मॅरेथॉनच्या दिवशी त्या स्पीडला पळण्याची सवय लागते. टेम्पो रनचं खासियत हीच आहे की तुम्हाला तेवढा वेळ त्या पायावरती तेवढ्या स्पीडनं तेवढ्या हार्ट झोन मध्ये तुम्हाला पळता यावं, ह्याच्यासाठी टेम्पो रनचा फायदा असतो. दुसरा विषय होता इंटरव्हल. तर इंटरव्हल रिपीट्स म्हणजे काय, याला आपण स्पीड इंटरव्हल सुद्धा म्हणू शकतो, की याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला थोडा वेळ डिस्टन्स फास्ट पळायचं असतं, त्यानंतर रिकव्हरीसाठी तुम्ही थोडेसे रेस्ट घ्यायचे किंवा वॉक करायचा असतो. म्हणजे तुम्ही तुमचा हार्ट रेट हा साधारणतः तुम्हाला बोलता एखादा शब्द बोलता येईल अशा प्रकारे तुम्ही तो वाढवायचा आहे, की जो तुमचा साधारणतः झोन क्रमांक 4 मध्ये येईल थोडक्यात तो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो 5K चा पेस आहे,
जसं मी आता उदाहरण दिलं की 5चा समजा पेस असेल एखाद्या व्यक्तीचा, 25 मिनिटात तो 5 किलोमीटर करत असेल तर तो 5चा पेस पकडला जातो. तर ह्याच्यापेक्षा तो थोडासा जास्त असावा. इंटरव्हल ट्रेनिंगमध्ये तो पेस थोडासा ह्याच्यापेक्षा जास्त असावा. परंतु तुम्हाला हे किती पळायचंय तर ह्याच्यासाठी एक लिमिट ठरलेलं असतं. यू कॅन नॉट रन इंटरव्हल ट्रेनिंग लाईक 5 किलोमीटर्स 10 किलोमीटर्स लाईक दॅट. हे तुम्हाला मीटर्समध्ये करायचं आहे. जसं की बाबा 400 मीटरचा एक लॅप तुम्ही केलेला आहे. नंतर रिकव्हरीसाठी म्हणजे 400 मीटर समजा तुम्हाला 2 मिनिटात तुम्ही पळत असाल तर पुन्हा तुम्ही रिकव्हरीसाठी 2 मिनिटं घ्यायचे. टू स्लो डाऊन, टू काम डाऊन युअर हार्ट रेट. आणि पुन्हा हे रिपीट्स तुम्हाला करायचे. असे रिपीट्स तुम्ही साधारणतः तुमचं जे वीकली हे असेल, रनिंग मायलेज असेल. शेड्यूल असेल. फॉर एक्झाम्पल बाबा या आठवड्याचं माझं रनिंग मायलेज एक 50 किलोमीटरचं आहे, तर याच्या 8% तुमचा इंटरव्हल ट्रेनिंग असावं. Okay. म्हणजे तुम्ही 50 किलोमीटर तुमचं जर का आठवड्याचा रन असेल तर त्याच्यातल्या 8% म्हणजे साधारणतः 4 किलोमीटर तुम्ही इंटरव्हल ट्रेनिंग करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाहीये आपल्याला. आणि आठवड्यातनं एकदा मॅक्स दोनदा हे करू शकता. तर ते 4 किलोमीटर तुम्ही 400 मीटरचे तुम्ही 10 लॅप मारा किंवा तुम्ही 800 मीटरचे 5 लॅप मारा. तर त्या पेसनं तुम्ही ते करायचे. 400 मीटरचे करायचे असतील तर तुम्ही साधारणतः तुमचा 5K चा जो टाइम आहे त्याच्यापेक्षा थोडंसं 10-20 सेकंद जास्त फास्ट करू शकता. आणि जर तुम्हाला 800 किंवा 1600 मीटरचे लॅप्स मारायचे असतील तर तुमचा 10K चा जो बेस्ट असेल त्याच्यापेक्षा तुम्ही 10-20 सेकंद फास्ट करू शकता. हा झाला इंटरव्हल ट्रेनिंगचा विषय. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काळजी घ्यायची असते की आपल्याला थोडीशी इन द सेन्स तुमचं वॉर्मअप हे फार महत्वाचं आहे. तुम्ही साधारणतः कुठलंही स्पीड वर्कआउट करण्यापूर्वी किंवा इंटेन्स वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही 10 ते 15 मिनिटं वॉर्मअप करणं गरजेचं असतं. अदरवाईज किंवा तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही सुरुवातीचे 8-15 दिवस तुमच्या पायांना फक्त इझी रनची सवय लावा. अर्धा तास पळण्याची किंवा 40 मिनिटं पळण्याची, 5 किलोमीटर 6 किलोमीटर. आणि मग तुम्ही स्पीड वर्कआउट्सकडे जा. तुम्ही अचानक स्पीड वर्कआउटमध्ये जर का उडी मारत असाल तर तुम्हाला इंजुरी होण्याची Injuries होऊ शक्यता शकतात. असते बरोबर. की ज्याच्यामध्ये तुमचा पुन्हा रेस्टमध्ये पुढचे काही आठवडे जाण्याची शक्यता असते. म्हणजे एकंदरीत आपण आता आपलं मंगळवारी काय काय वर्कआउट असणार आहे ते बघतोय. Correct. बरोबर ना? तर त्याच्यामध्ये इंटरव्हल ट्रेनिंग आहे, स्पीड वर्कआउट आहे, टेम्पो रन आहे. सर त्याच्यात एक हिल रिपीट म्हणून एक टर्मिनॉलॉजी मी बघितली. तर हिल रिपीट काय प्रकार आहे? जसा आपला इंटरव्हल रिपीट्स होते तशा प्रकारे हिल रिपीट हा जनरली आपल्या सातारा हिल मॅरेथॉनसाठी तर फार उपयोगाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा इनक्लाइन, एखादा चढ बघायचा साधारणतः तो 50 मीटर ते 200 मीटर पर्यंत त्याचं अंतर तुम्ही नंतर वाढवू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण तो चढ आपल्या मॅक्झिमम स्पीडनं पळत जाणे आणि पुन्हा उताराला तुम्ही चालत येणे ह्याला हिल रिपीट म्हणतात. असे तुम्ही 1, 2, 3 अशा प्रकारचे 50 मीटरचे, जर समजा चढ खूप तीव्र असेल तर डिस्टन्स कमी करावं. आणि जर थोडासा ग्रॅज्युअल चढ असेल तर तुम्ही जास्त डिस्टन्स पर्यंत तुम्ही पळू शकता. तर आता हा चढ जनरली कसा पकडला जातो तर साधारणतः आपण असं समजून चालूयात की बाबा एखाद्या 1 किलोमीटर मध्ये बाबा 100 मीटरचा इन्क्लाइन आहे, इलेव्हेशन आहे. तर हे कसं पकडलं जातं ह्याचं पर्सेंटेज. तर समजा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटरला तुम्हाला 100 मीटर जर समजा चढ असेल तर तो साधारणतः तो 10% पकडला जातो. तोच जर का चढ तुम्हाला 500 मीटर मध्ये 100 मीटरचं इलेव्हेशन मिळत असेल तर ते साधारणतः तुम्हाला 20% तो चढ आहे असं आपण समजलं जातो. तर हे हिल रिपीट्सचे जे काही वर्कआउट्स असतात हे तुम्हाला तुमच्या लेग्सची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, तुमच्या हार्टची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तुम्हाला फायदेशीर असतात. आणि याचा सातारा हिल सारख्या मॅरेथॉन मध्ये तर ह्याचा 100% तुम्हाला फायदा होतो. म्हणजे साधारण हिल रिपीट्स हे स्पीड वर्कआउटच असतो. एक्झॅक्ट, स्पीड वर्कआउट हा फ्लॅटवर केला जातो, हिल रिपीट हा हिलवर केला जातो. करेक्ट. एक ठराविक डिस्टन्स फास्ट पळायचंय, परत हार्ट रिकव्हर करायचंय, परत फास्ट पळायचंय, असे त्याचे Correct. रिपिटेशन्स करायचे. बरोबर. पण सर हे आता हार्ट रेट मॉनिटर करणं किंवा ह्या झोन मध्ये पळा, त्या झोन मध्ये पळा असं आपण सगळ्यांना सांगतोय. बिगिनर रनर्स आपल्याला विचारतात की सर आम्ही कुठलं गॅजेट वापरत नाही, आमच्याकडे हार्ट रेट मॉनिटर नाही. मग अशा वेळी आम्ही आमचं हार्ट कसं मॉनिटर केलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली. कारण सर्वच रनर्सकडं सर्वच प्रकारचे गॅजेट्स असतात असं नाहीये. तर अशा वेळेस लिसन टू युअर हार्ट.
लिसन टू युअर बॉडी हे जे म्हटलं जातं, आपल्याला जाणवतं पळताना की आपण कुठल्या झोन मध्ये पळतोय. जर आपण गप्पा मारत पळत असो तर यू आर रनिंग इन अ इझी रन, यू आर इझी पेस, कम्फर्टेबली. जर आपल्याला जाणवत असेल की आपल्याला श्वास घ्यायला थोडासा त्रास त्रास होतो. होतोय किंवा आपण पूर्ण Short of वाक्य breath. बोलू शकत Short नाहीये, of breath एखादा होतो. शब्द आपण बोलू शकतोय हम्म. परंतु पूर्ण वाक्य आपण बोलू शकत नाहीये, याचा अर्थ तुम्ही थोडक्यात त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर. चौथ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहात. हार्ड त्याच्यामध्ये टेम्पोरल जो असा आपण म्हणलो की हार्डली कम्फर्टेबल, हम्म. हा स्पीड वर्कआउट जो असतो हा अनकम्फर्टेबल म्हणू शकतो आपण त्याला बरोबर. थोडक्यात, की ज्याच्यामध्ये आपल्याला बोलता येणं शक्य नसतं. आपलं फोकस हा फक्त त्या श्वासावरच असतो, कारण तुम्हाला तेवढ्या प्रमाणात तो ऑक्सिजन बॉडी कमी डिमांड पडत करत असते. असतो. बरोबर. तर आपल्याला ज्यावेळेस दम लागणं ह्या ज्या गोष्टी असतात किंवा दम न लागणं, हे तुमचं हार्ट रेट मॉनिटर आहे असं आपण समजूया. त्याला बरोबर. तुम्हाला गॅजेटची गरज नाहीये कुठल्याही. हम्म. असं म्हणजे असं कोणी पकडून चालू नका की आता सातारा हिल हाफ मॅरेथॉनची तयारी करायची तर चांगलं महागडं वॉच घेतलं पाहिजे बिलकुल किंवा नाही, बिलकुल नाही. हायफाय गॅजेट्स घेतले पाहिजे, असं काही नाहीये. प्रत्येकाची बॉडी ही आपल्याला सिग्नल्स देत असते. आपल्याला स्वतःची बॉडी माहित पाहिजे. आपण पळताना आपल्या श्वासावर आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर आपलं लक्ष असलं पाहिजे. ते आपल्याला अलार्म देत असतात, ते आपण ऐकले पाहिजेत. बरोबर आहे. सर, आता आपण हिल रिपीट्सचा विषय काढला. सुधीर सरांना मी विचारतो की सगळे रनर्स म्हणतात तुम्ही सातारकर भावांनो नशीबवान आहात, तुमच्याकडे येवतेश्वरचा घाट आहे, जिथं मॅरेथॉन आहे तिथंच तुम्ही प्रॅक्टिस करताय. तर तुम्ही संडे रन पण घाटातच करता, तुम्ही हिल रिपीट पण घाटातच करता. आमच्या एरियात तसं काही नाहीये. तर आम्ही आमचे हिल रिपीट्स किंवा हिल वर्कआउट कुठे केलं पाहिजे? हिल मॅरेथॉनच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला हिल किंवा एखाद्या चढायलाच पडलं पाहिजे असं काही नियम नाहीये. तर तुम्ही समजा हिल मॅरेथॉनचं ट्रेनिंग करताय, तर त्यामध्ये तुम्ही हिल रिपीट्स करायचे तुम्हाला. तर तुमच्या शहरामध्ये कुठे फ्लायओव्हर्स असतात, छोटे चढ असतात, त्या ठिकाणी 200 मीटर 300 मीटरचे चढ बघायचे, त्या ठिकाणी रिपिटेशन्स करा. त्यानंतर तुम्ही फ्लोअर क्लाइंब म्हणजे तुमच्या एखाद्या इमारतीमध्ये जिने असतात, ते जिने जाताना फास्ट जायचं, येताना इझी वॉक कर द्यायचं, जाताना फास्ट जायचं, येताना इझी वॉक कर द्यायचं. हे जरी केलं तर तुमच्या क्वाड्रिसेप्स मसल्स किंवा जे आपल्या रनिंगसाठी काम मसल्स लागतात त्याची पॉवर चांगली वाढते आणि ऑटोमॅटिक तुमचं हिल मॅरेथॉनचं ट्रेनिंग चांगलं होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक वेळेला हिलला जावं किंवा हिल झालं नाही म्हणजे माझं काही व्यवस्थित होणार नाही असं काही नाहीये. मी बरेचसे ऍथलीट्स बघितले, जे काही इलाइट साईड ऍथलीट असतात, ते ट्रेनिंग करताना खूप वेळा ग्राउंडला वर्कआउट करतात, तरी त्यांचा परफॉर्मन्स हिलला चांगला येतो. तर तुम्ही स्पीड वर्कआउट चांगले केले म्हणजे समजा सरांनी सांगितलं आता छान शब्दात की तुमचे इंटरव्हल ट्रेनिंग कसं असावं किंवा तुमचे स्मॉल स्ट्राइड्स कसे असावेत, तर हे जर तुम्ही प्रॉपर केलं तर तुमची स्ट्रेंथ वाढते, तुमच्या हार्टला सवय लागते की त्या स्पीडला तुम्ही ते हार्ट सस्टेन करू शकतं. त्यामुळे ऑटोमॅटिक तुमचं हेल्थचं ट्रेनिंग चांगलं होऊ शकतं. शिवाय तुम्ही काही वेट्स हातात अंगात एक जॅकेट मिळतं, एक वेटचं जॅकेट मिळतं, ते जॅकेट घालून जरी समजा तुम्ही इझी रन केला तरी त्यामध्ये पण तुमचं हिल मॅरेथॉनचं ट्रेनिंग हे 100% चांगलं होऊ शकतं. आणि 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपल्या जवळचा हिल कुठला असेल किंवा आपण दर संडेला आपण सातारा हिल मॅरेथॉनचा लॉंग रन असतात त्या ठिकाणी आपण जर जॉईन झाला तरी आपल्याला 100% याचा फायदा होईल. मी आता बघितलं की आता आपल्या सातारा हिल मॅरेथॉनच्या संडे लॉंग रन साठी काही लोक पुण्यातनं मुंबईतनं जॉईन होतात. म्हणजे हे खरं विशेष आहे. तर फक्त लॉंग रन साठी लोक येतात. तसं जर तुम्ही महिन्यातून एकदा केलं तरी यू आर मोस्ट वेलकम. म्हणजे तुम्ही फ्लायओव्हरवर पळू शकता, तुम्ही जिना वर खाली करू शकता. मला वाटतंय जे जिमला जातात ते ट्रेडमिल पण वापरू शकतात. ट्रेडमिल वापरू शकतात. ट्रेडमिलला तुम्ही इन्क्लाइन जर दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% हिल मॅरेथॉनचा फील येऊ शकतो. बरेच जण विचारतात किती इन्क्लाइन द्यायचा, तर मला वाटतं की आपल्या रूट मध्ये पण असं फिक्स इन्क्लाइन नाहीये. जर एलिव्हेशन म्हणतो आपण की पहिल्या 3.5 किलोमीटर मध्ये स्टेडी एलिव्हेशन आहे, दुसऱ्या 3.5 किलोमीटर मध्ये स्टीप आहे, तिसरा 3.5 रोलिंग आहे, तर त्या पद्धतीने आपण इन्क्लाइन मध्ये सुद्धा व्हेरिएशन करू शकतो ट्रेडमिलच्या. 3 ते बरोबर. 6% पर्यंत चालू शकते आपलं, मॅक्झिमम 3 ते 6 पर्यंत चालू शकते. घेऊ शकतो. ठीक आहे. इंटरवल ट्रेनिंग बघितलं आपण, स्पीड वर्कआउट बघितलं, टेम्पो रन बघितलं. अजून एक टर्मिनॉलॉजी मला दिसली शेड्यूल मध्ये, सागर, फाटलेक रन. हा काय प्रकार आहे आणि तो आणि इंटरवल ट्रेनिंग याच्यात काय फरक आहे? मी पहिल्यांदा
फार्टलेक रन आपल्या शेड्यूलमध्ये काय आणि त्याची गरज काय, त्याचं रिलेव्हन्स काय हे मी सांगतो पहिल्यांदा. की फार्टलेक रन म्हणजे काय, तर तो स्वीडिश शब्द आहे स्पीड प्ले. तुम्ही स्पीडशी खेळायचं तुमच्या. तर आपल्या रूटला काय JBC-SHHM ला तुम्ही एकसारखा पेस मेंटेन नाही ठेवू शकत. की तुम्ही 5.5चा पेस, 5 मिनिट 30 सेकंदाचा पेस एकसारखा जातानाही येतानाही नाही ठेवू शकत, जसं सरांनी सांगितलं. तर तुमची रेंज खूप मोठी पाहिजे. आता मी 2 तासाचं पेसिंग केलं त्यावेळेस बघितलं, आम्ही ठेवली होती एक स्प्लिट आमची 4:45 फास्टेस्ट आणि स्लोएस्ट स्प्लिट आहे 7.5 मिनिटांची. तर ही रेंज तुम्हाला जर वाढवायची असेल तर फार्टलेक रन खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, तुम्ही अचानक जोरात पळायचं, अचानक म्हणजे वॉर्मअप करायचा, पहिल्यांदा थोडी बॉडी गरम करायची, त्यानंतर हळूहळू स्पीड तुमच्या जे टोकाचं स्पीड असेल अडीच तर वर्ल्ड रेकॉर्ड पेस आहे, 3 मिनिट 3.5 मिनिट 4 मिनिट जे तुमचं टोकाचं असेल ते जेवढा वेळ सस्टेन करू शकाल तेवढा वेळ सस्टेन करायचं, परत हळूहळू कमी यायचं. तर हे केल्यामुळे तुमची रेंज वाढते, तुमच्या पायांना स्लो स्टिच मसल फायबर, फास्ट स्टिच मसल फायबर हे सगळे ऍक्टिव्हेट होतात, पायांना सवय लागते. आणि मेनली साताऱ्यात तुम्हाला ते ट्रान्झिशन खूप गरजेचं आहे. की प्रत्येक किलोमीटर जरी आम्ही एक स्पीड तुम्हाला ना 5 मिनिट 45 सेकंदाची दिली तर थ्रूआउट ती त्याच पेसनं नाही पळू शकत तुम्ही. सेम किलोमीटरला सुद्धा तुम्हाला एक 500 मीटर 5 मिनिट 30 सेकंदात आणि 500 मीटर 6 मिनिटच्या पेसनं पळायला लागतं. म्हणजे हे ट्रान्झिशन जर तुम्हाला आणायचं असेल आणि खास करून तुम्ही जर फ्लॅट रूटला प्रॅक्टिस करत असाल तर फार्टलेक रन खूप महत्वाचा आहे हे ट्रान्झिशन आणण्यासाठी, तुमच्या स्पीडमध्ये किंवा व्हेरिएशन आणण्यासाठी. त्यामुळे फार्टलेक रन खूप मोठा रिलेव्हन्स आहे सातारा हिलला तुम्हाला सक्सेस करण्यासाठी. आता आम्ही परवाच काटे सरांसोबत आम्ही लॉंग रन केला, मी म्हणजे नेहमीच करतो आम्ही, पण त्यांचं ऍक्च्युली त्यांच्याकडनं मला सुचलं की हे आपल्या शेड्यूलमध्ये पाहिजे. त्यांचं जे ट्रान्झिशन मी बघितलं ना, की आम्ही हळूहळू पळतोय, समजा 8च्या पेसनं जॉग करतोय, अचानक ते 4च्या पेसला कधी जातात ते कळत पण नाही. आमची दमछाक व्हायची अक्षरशः की त्यांना कॅच करता. तर त्यावेळी मला सुचलं की नाही, हे आपण आपल्या ह्याचा हिल वर्कआउटला किंवा हिल मॅरेथॉनला ह्याचा खूप मोठा रिलेव्हन्स आहे. तर फार्टलेक रन हा असलाच पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा की फार्टलेक रन आणि स्पीड वर्कआउट मध्ये काय फरक आहे. तर स्पीड वर्कआउट आपला स्ट्रक्चर्ड असतो की 400 मीटर स्पीडनंच पळायचं, जसं सरांनी सांगितलं 5K 10K पेज जो काय असेल तो, आणि मग 200 मीटर वॉक घ्या, 200 मीटर वॉक घ्या किंवा 2 मिनिट वॉक घ्या, प्रत्येकाच्या कोच किंवा बॉडी सांगते तसं. आणि फार्टलेक रन स्ट्रक्चर्ड नाही, काही लोक करतात स्ट्रक्चर्ड की 3 मिनिट फास्ट 1 मिनिट स्लो. तर माझं म्हणणं असं राहील की एकदा तुम्ही अनस्ट्रक्चर्ड पळा, घड्याळ घालू नका, काय घालू नका, तुम्ही फार्टलेक रन करा. आणि फार्टेक रनला अजून एक तुम्ही करू शकता की तुम्ही धावताय आणि पेस गेस करायचा. समजा तुम्ही घड्याळ घातले की हा माझा पेस काय आत्ता आहे, आणि मग घड्याळात बघायचं, अरे हा, मग ते तुम्हाला तोही एक एक्सपिरियन्स किंवा तो एक हे मिळतो. कारण बरेचदा काय होतं रेसला आपण सुरुवात ना, आता सातारा हिल मॅरेथॉनला इतकं इंथुझियास्टिक वातावरण असतं की ढोल ताशे कमॉन कमॉन. तर पहिली स्प्लिट आपली ठरलेली असते 5.5 मिनिटाची. तर त्या वातावरणात आपण कधी 5च्या पेसकडे जातो आपल्याला कळत नाही, आणि तीच गल्लत होते मोठी. तर ते हे करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी तेही तुम्ही करू शकता. म्हणजे फार्टलेक मध्ये व्हेरिएशन की पळता पळता अंदाज की ही माझा पेस काय बघायचं आणि मग घड्याळात बघायचं. तर असं व्हेरिएशन आणू शकता. आणि फार्टलेक रन तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जरी तुम्ही फ्लॅटला प्रॅक्टिस करत असाल तरी तुम्हाला सातारा हिल तुमच्या टार्गेट टाइम मध्ये करायचं असेल तर फार्टलेक रन नक्की करा. खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले सागरने आपल्याला फार्टलेक रन काय असतो आणि स्पीड वर्कआउट काय असतं. स्पीड वर्कआउट हे स्ट्रक्चर्ड असतं, तुम्ही ठराविक अंतर ठरवलेलं असतं, मला एवढं फास्ट करायचंय, त्याच्यानंतर रिकव्हरी होते. फार्टलेकला तुम्ही तुमच्या हृदयाचं आणि पायाचं ऐकता आणि तुमचा पेस गेस करता, तुम्ही फास्ट पळता जेवढं जमेल तेवढं, परत थोडा स्पीड कमी करता, परत त्याच्यात व्हेरिएशन्स करता. तिथे कुठे टाइम किंवा पेस किंवा डिस्टन्स फिक्स नसतं. आता आपण संडे लॉंग रन बद्दल चर्चा केली, आपण इझी रन्स बद्दल चर्चा केली, जे आपल्या स्ट्रक्चरमध्ये बुधवारी आणि शनिवारी आहे. नंतर आपण मंगळवारच्या स्पीड वर्कआउट, इंटरव्हल ट्रेनिंग, टेम्पो, फार्टलेक ह्याविषयी बोललो. आपण सोमवार बद्दल जरा बोलूया की नॉर्मली सगळ्या मॅरेथॉन्स मध्ये लॉंग रन नंतर सोमवारी रेस्ट डे असतो किंवा रिकव्हरी वॉक असतो, रिकव्हरी रन असतो. आपल्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपण क्रॉस ट्रेनिंग ठेवलंय, सूर्यनमस्कार ठेवलंय किंवा रिकव्हरी वॉक ठेवलंय.
तर त्याबद्दल थोडं सुधीर सर काय सांगाल तुम्ही? आपल्या मॅरेथॉनचा परफॉर्मन्स हा पूर्णपणे आपल्या शरीराची रिकव्हरी कशी झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इंजुरी किती नाहीयेत ह्याच्यावर अवलंबून असतं. तर आपल्या हिल मॅरेथॉनला पळताना किंवा हिल मॅरेथॉनच्या ट्रेनिंगमध्ये वारंवार हिल केल्यामुळं खूप वेळा इंजुरी येण्याची शक्यता असते. आपण जेव्हा डाऊन हिलला पळतो तर त्यावेळेला गुडघ्यावर किंवा पायावर येऊन त्यावेळेला इंजुरी होणं किंवा एखादं भाग वारंवार वेदना होणं हे होतं आणि त्यामुळे आपलं ट्रेनिंग आपलं कमी पडू शकतं आणि मॅरेथॉनला आपला टाइम वेळ लागू शकतो. तर त्यामुळं आपलं बॉडी रिकव्हर होणं आणि दुसरी गोष्ट इंजुरी होणे यासाठी क्रॉस ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. क्रॉस ट्रेनिंग म्हणजे क्रॉस याचा अर्थ काय? आपण जे रनिंगसाठी जे स्नायू वापरतो किंवा जे मसलचा वापर करतो त्याच्यापेक्षा वेगळे स्नायू वापरणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता रनिंगसाठी रनिंग करताय तर त्याला क्रॉस ट्रेनिंग कोणतं कोणतं आहे? सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, त्यानंतर सूर्यनमस्कार आहेत, त्यानंतर स्ट्रेन ट्रेनिंग हे पण एक प्रकारचं क्रॉस ट्रेनिंग आहे. त्याचबरोबर नुसतं चालणं, रिकव्हरी वॉक घेतलं तुम्ही 1 तासाचं चालणं सगळ्यात बेस्ट रिकव्हरी त्यातनं होते. तर स्विमिंग मध्ये तर खूप वेळा लॉंग रन झाल्यानंतर तुम्ही स्विमिंग केलं तर 100% तुमची रिकव्हरी तर होतेच आणि छोट्या छोट्या इंजुरीज असतात त्याही भरून निघतात. त्यामुळे स्विमिंग हा सगळ्यात चांगला रिकव्हरी आहे. त्याचबरोबर सायकलिंगमुळं आपले जे मसल्स जे वापरलेले नाहीयेत, जे रनिंग मध्ये वापरत नाही, तर त्याचाही वापर ह्याच्यामध्ये झाल्यामुळं सायकलिंगचाही ह्याच्यामध्ये फायदा चांगला होतो. शिवाय हा एक कार्डिओ वर्कआउट आहे. कार्डिओ वर्कआउट असल्यामुळे तुमच्या हार्टला एक सवय लागते वेगळ्या प्रकारे वर्क करण्याची किंवा त्या कॅपॅसिटीला पळण्याची. त्यामुळे तुमचा जे सायकलिंग करतात मध्ये मध्ये त्यांचा रनिंगचा परफॉर्मन्स 100% चांगला येतो. त्यामुळे सायकलिंग पण हार्ड करावं असं काही नाही, इझी सायकलिंग केलं तरी चालण्यासारखं आहे. त्यानंतर तो भाग येतो तो सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारची एक खासियत अशी आहे की तुम्ही सूर्यनमस्कार जरी रोज केले तरी तुमची बॉडी रिकव्हरी 100% चांगली होते. सूर्यनमस्काराचे फायदे आपल्या रनिंग मध्ये काय आहेत किंवा आपल्या सातारा हिल मॅरेथॉनच्या शेड्यूल मध्ये काय होतील? तर त्याच्यामुळं आपल्या मसलचा ब्लड फ्लो चांगला वाढतो. ज्या ज्या ठिकाणी रिकव्हरी इंजुरी आहे त्या पटपट कव्हर होतात. शिवाय तुमचे मसल चांगले टोन होतात आणि मसल चांगले टोन झाल्यामुळं मसलची स्ट्रेंथ ही चांगली वाढते. आपण आता ट्रेनिंग जे चालू आहे आपलं सातारामध्ये तर त्यामध्ये आपण सूर्यनमस्कार व्हेरिएशन्स पण घेतो. त्या व्हेरिएशन्स मध्ये वेगवेगळ्या योगा पोझेस एकाच सूर्यनमस्कार मध्ये आपण करतो. त्याच्यामुळं आपल्या स्नायूंना तितका वेळ सस्टेन करायची सवय लागते आणि तो स्नायू ताणला जाऊन त्या ठिकाणी त्या मसलची ऑटोमॅटिक रिकव्हरी होते. तर अशा प्रकारे क्रॉस ट्रेनिंग हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. मी तर म्हणतो सातारा हिल मॅरेथॉनच्या बाबतीतच असं नाही, कुठल्याही मॅरेथॉनच्या बाबतीत तुम्ही क्रॉस ट्रेनिंग 100% करा. प्रत्येक रनरनं आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा जरी क्रॉस ट्रेनिंग केलं तर 100% त्याचा परफॉर्मन्स हा चांगलाच येणार आहे. खूपच चांगली माहिती दिली. क्रॉस ट्रेनिंगचं महत्व काय आहे, रिकव्हरी किती गरजेची आहे बॉडीला. काही जणांचं मी असं बघितलंय, काही रनर्स आठवडाभर पळत असतात. त्यांना असं वाटतं मी जेवढा जास्त पळेल तेवढा मी चांगला रनर बनेल आणि मी जेवढं जास्त मायलेज देईन तेवढं माझं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. पण तसं नाहीये. मला वाटतंय की बॉडीला रिकव्हर होणं तेवढंच गरजेचं आहे. उलट तुम्ही 3 दिवस पळा आणि 3 दिवस बॉडीला रिकव्हर होऊ द्या आणि रिकव्हर झालेले मसल अजून बेटर परफॉर्मन्स देतील. बरोबर आहे ना सुधीर सर? 100%. रविवारी लॉंग रन करायची, सोमवारी रिकव्हर करायचं, मंगळवारी स्पीड वर्कआउट करायचे, त्याच्यानंतर बुधवारी इझी रन करायचं. गुरुवारी आता आपण बघूया की आपण स्पीड वर्कआउट केलं, इझी रन केलं. गुरुवारी आपल्या शेड्यूल मध्ये आहे कोर वर्कआउट. तर कोर वर्कआउट बद्दल काय सांगाल तुम्ही? कोर वर्कआउट आणि स्ट्रेन ट्रेनिंग. तर आपण पहिल्यांदा बघूया की कोर म्हणजे काय. कोर म्हणजे आपल्या शरीराचा वरचा भाग आणि खालचा भाग याला जोडणारा भाग. खूप जणांचं होतं असं की कोर वर्कआउट करायचं म्हणजे फक्त पोटाचे व्यायाम करायचे, असं नाहीये. तर कोर वर्कआउट म्हणजे ओव्हरऑल जो मधला भाग, पोटाचा भाग, साईड प्लॅंक्स आणि पाठीमागचा भाग, हा सगळा भाग आपण त्यामध्ये कोरमध्ये कव्हर होतो. सातारा हिल मॅरेथॉनच्या बाबतीमध्ये बघताना तुमचा अपहिल पळताना तुम्हाला कोर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कोर स्ट्रॉंग जर असेल तर 100% तुम्ही हिलला चांगलं पळू शकता. आपल्या शरीरातला जो स्ट्रॉंगेस्ट मसल आहे तो कुठला सांगा बरं? तर लोकांना वाटतं हे क्वाड्रिसेप्स मोठे मोठे आहेत, हे असेल किंवा काही काही वाटतं कापचे असेल, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपले जे रेक्टस मसल्स म्हणजे हे क्वाड्रिसेप्स मसल सॉरी
कोर मसल्स आहेत abdominal पोटाचे किंवा जे muscles. पाठीचे स्नायू आहेत ते सगळ्यात स्ट्रॉंग मसल्स आहेत आणि ते जर तुम्ही व्यवस्थित टोन केले तर तुमचा मॅरेथॉनला 100% पेस चांगला वाढतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला शेवटी शेवटी जे थकल्यासारखं वाटतं, म्हणजे मॅरेथॉनला खूप जण मला म्हणतात की सर मला 16-17 किलोमीटर पण पळतो पण त्यानंतर मात्र वाट लागते. तर याचं कारण काय आहे, ते कोर वीक असतं. तर कोर वीक असणं हे चुकीचं आहे. म्हणजे तुमच्या रनरसाठी कोर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी कोर वर्कआउट केले पाहिजेत. तर ते काय काय केले पाहिजेत, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅंक आहेत, हाय प्लॅंक आहेत, लो प्लॅंक आहेत, साईड प्लॅंक आहेत, त्याचे व्हेरिएशन्स आहेत, शोल्डर टॅप आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स पण करतो आपण त्यामध्ये. शिवाय स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी आपण जे आहेत की स्क्वॉट, लंजेस, त्यानंतर पुशअप्स, हे असे वेगवेगळे किंवा जिम मध्ये वर्कआउट करतो आपण, तेही करतो. जिमच्या वर्कआउट मध्ये सांगायचं झालं तर खूप जण काय करतात की जिम मध्ये जायचं, जिमचा एखादा ट्रेनर घ्यायचा, आपण रनिंग करतोय पण जिमचा ट्रेनर तुम्हाला काय करतो की तुम्हाला मसल करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा मसल स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न करतो. तर आपल्याला मसल करायचे नाहीयेत, आपल्याला फक्त मसलला व्यवस्थित टोन करायचंय. तर तर त्यामध्ये जिम मध्ये तुम्ही काय करू शकता, वेट घेऊन तुम्हाला एखादा ट्रेनिंग करायचंय तर कमी वेटचे जास्त रिपिटेशन, म्हणजे वेट कमी घ्या आणि रिपिटेशन जास्त मारा आणि ऑल आउट मारा, म्हणजे तो मसल जोपर्यंत फटीग होत नाहीये तोपर्यंत त्याला टोन करा. अशा प्रकारचं पण तुम्ही ट्रेनिंग 100% करू शकता. शिवाय कोर ट्रेनिंग करताना की तुम्ही फुल सिटअप्स करताय किंवा साईड सिटअप करताय त्यावेळेस हातात वेट घ्या. वेट घेऊन जर तुम्ही फुल सिटअप्स केल्या किंवा बाकीचे जर हे ट्रेन केलं किंवा प्लॅंक करतायत, हाय प्लॅंक, लो प्लॅंक, तर पाठीवर थोडंसं वजन ठेवलं तर त्याचाही फायदा तुम्हाला 100% ह्या हिल मॅरेथॉनला होणारच आहे आणि आपला 100% टायमिंग चांगला येणार आहे. मी बघितलं की ज्यांचा आतापर्यंत कोर चांगला आहे, जे की लॉंग डिस्टन्स आपले सातारा हिल सारखी मॅरेथॉन किंवा मोठी कुठली मॅरेथॉन असू द्या, ज्यांचा कोर स्ट्रॉंग त्यांचा 100% आपला हा मॅरेथॉनचा पेस चांगला येतो. शिवाय रनिंग मध्ये कोरनी पळाव म्हणतात. कोरनी पळाव म्हणजे काय, तर कोर एंगेज झाला पाहिजे. तर आपले हे पायाचे मसल किंवा हे मसल खूप लहान लहान आहेत, छोटे छोटे आहेत आणि ते जर वापरले आपण सारखे सारखे तर इंजुरी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर ते न वापरता कोर एंगेज करून पळावं, त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करूया. पण कोर एंगेज करून जर पळाला तर कोरवर पूर्ण फोकस करा. पळताना तुमचा फोकस पूर्णपणे कोरवर किंवा ह्या सेंटरवर असला पाहिजे. तो जर असेल आणि तो जर टाईट करून तुम्ही पळाला तर 100% तुमचा मॅरेथॉनचा टायमिंग हा चांगला येईल आणि इंजुरी फ्री लॉंग डिस्टन्स तुम्ही 100% जाऊ शकता. येस. खूप चांगली माहिती आहे ही, की कोर एंगेज करून पळा. खूप लोकांना वाटतं माझा काफ स्ट्रॉंग आहे म्हणजे मी खूप चांगला रनर बनेल किंवा माझे क्वाड्स चांगले आहेत म्हणजे मी चांगला, पण ज्याचा कोर स्ट्रॉंग आहे तो मे बी ज्याचे काफ स्ट्रॉंग आहे त्यालाही टफ देऊ शकतो. 100%. तर कोर स्ट्रॉंग करणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं महत्वाचं आहे. आपण इतके विषय सध्या कव्हर करतोय, प्रत्येकाच्या डेप्थ मध्ये जाणं आपल्याला शक्य नाही एकाच व्हिडिओमध्ये. मे बी आपण ह्या प्रत्येक गोष्टीवरती एक सेपरेट व्हिडिओ पण आणू शकतो भविष्यात, की आयडियल पोस्चर कसं असावं, हो. कोर एंगेज करायचं म्हणजे काय, किंवा जे आधी पण डिस्कस केलं की टेम्पोरन कशी करावी, हे आपण लाईव्ह पण मे बी असे व्हिडिओ बनवून भविष्यात दाखवू शकतो सगळ्यांना. आता मगाशी एक विषय राहिला आपल्या चर्चेत, की आपण म्हटलं इझी रन, टेम्पो रन हे करताना टाइम ट्रायल करा. 5 किलोमीटरची टाइम ट्रायल, 10 किलोमीटरची टाइम ट्रायल. तर टाइम ट्रायल प्रकार काय असतो आणि त्याचा केल्याने फायदा काय होऊ शकतो? टाइम ट्रायल म्हणजे काय, तर तुमच्या 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरची टाइम ट्रायल केली जाते. तर टाइम ट्रायल म्हणजे काय, तर तुम्हाला 5 किलोमीटरसाठी किती वेळ लागतोय किंवा 10 किलोमीटर रन करण्यासाठी किती वेळ लागतोय, म्हणजे फास्टेस्ट वेळ, हा तुमचा फास्टेस्ट वेळ तुमचा किती वेळ लागतोय तुमच्या ऑल आउट एफर्ट जाऊन. तर जे पहिल्यांदा धावतायत जे रनर पहिल्यांदा धावतायत त्यांना अंदाज येण्यासाठी की मला 21 किती वेळात होऊ शकतं पूर्ण, तर काही एक थंब रूल आहेत की 5 किलोमीटरला तुम्हाला सपोज 27 मिनिट लागत असतील तर तुम्ही 2 तासात हाफ मॅरेथॉन करू शकता. तुम्हाला 30 मिनिट लागत असतील तर 2.5 तासात, असं ते काही थंब रूल आहेत. त्यानुसार तुम्हाला एक अंदाज येतो की हा मी ह्या वेळात करू शकतो. तर त्यासाठी उपयोग होतो. आणि आपली फिटनेस लेवल काय आहे आता आपण आपल्या शेड्यूलमध्ये काही आठवड्यानंतर 5 स्टेप डाऊन वीक जो आहे त्यात आपण टाइम ट्रायल टाकले, 2 टाइम ट्रायल टाकले, एक 5 किलोमीटर, एक 10 किलोमीटर. तर तुम्हाला सातारला साधारणतः, म्हणजे माझ्या अनुभवानुसार किंवा मी काही रनर्सची ट्रायल आम्ही बघितल्या, तर जर तुम्ही 25 मिनिटात 5 किलोमीटर करू शकत असाल तर तुमचं सप्तो होण्याची शक्यता जास्त असते, प्रोव्हाइडेड तुमचे लॉंग रन, स्ट्रेंथ ट्रेनिंग हे सगळं व्यवस्थित झालेलं असू शकतं. तर तुमचं टार्गेटच्या तुम्ही किती जवळ आहात,
तुम्ही तुमच्या टार्गेटच्या किती जवळ आहात ते तपासण्यासाठी 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटरच्या टाइम ट्रायल आहेत. तुमचा फिटनेस लेवल आता काय, फक्त समजा तुम्ही 5 किलोमीटर 25 मिनिटात करता याचा अर्थ सातारा सब2 होईल असं नाही. तुम्हाला लॉंग रनही केले पाहिजेत, तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगही केलं पाहिजे, बाकीचं न्यूट्रिशन, बाकीच्या सगळ्या गोष्टी, न्यूट्रिशनवर पण आपण घेणार आहे लाईव्ह सेशन आता. तर ह्या बाकी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. फक्त हा एक चेक पॉईंट आहे, 5 किलोमीटर 10 किलोमीटर टाइम ट्रायल हा तुमच्या फिटनेसचा आणि तुमच्या टार्गेटचा चेक पॉईंट आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे त्याच्याने तुम्हाला तुमची करेक्ट सध्याची करंट बॉडी स्टेटस कळतोय Correct. की आता मी 5 किलोमीटर एवढ्या फास्ट पळू शकतो, तर मे बी मी 21 एवढ्यात करू शकेन, करेक्ट. असं आपण ठरवू शकतो. आता आपलं आठवड्यातून मला वाटतं स्ट्रक्चर बघताना कळते की एक दिवस फास्ट आहे, एक दिवस स्लो आहे, किंवा एक दिवस इझी, एक दिवस फास्ट आहे. आणि तसं म्हटलं तर 2 दिवस रेस्ट पण मिळते आपल्याला. सोमवारी आपण रिकव्हरी करतोय आणि फ्रायडेला रेस्ट आहे ऑफिशियली. बऱ्याच शेड्युल्स मध्ये मी असं बघितलंय की संडे लॉंग रनच्या आधी शनिवारी रेस्ट देतात. आपण तसं केलेलं नाही. आपण फ्रायडेला रेस्ट दिली आणि शनिवारी रन ठेवलाय, इझी रन ठेवलाय. तर असं बॅक टू बॅक रन ठेवण्यामागचं कारण काय आहे आपलं? आपली फ्रायडेला पण रेस्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही पूर्णपणे. आपण तिथं ब्रिदिंग किंवा योगा सेशन ठेवलेले आहेत, तर म्हणजे intense activity नाहीये. इंटेन्स ऍक्टिव्हिटी नाही, करेक्ट. तर शनिवारी रविवारी बॅक टू बॅक लॉंग रनचं महत्व खूप आहे. कारण तुम्ही जसं म्हणतो आपण जर तुम्हाला 21 किलोमीटर करायचं असेल तर तुमचा लॉंगेस्ट रन 18 किलोमीटरचा असला पाहिजे. पण त्याच्या आदल्या दिवशी जर आपण 8 किलोमीटर जसं आपल्या शेड्यूलला दिलंय, तर ते 18 + 8 असं मिळून आपलं 26 किलोमीटर टोटल मायलेज होतं. 21 पेक्षा जास्त जे आपली रेस असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त. आणि फुल मॅरेथॉनलाही तसंच आहेत नियम. तर आपण आपल्या शेड्यूल बद्दल बोलू किंवा हाफ मॅरेथॉन बद्दल बोलू. तर बॅक टू बॅक लॉंग रन काय होतं, आपण एकच जर 26 किलोमीटरचा लॉंग रन रविवारी केला किंवा 22, 23, 24, 25 जे काय असेल, समजा काही लोकांना एन्झायटी असते की मला 21 करायचंच आहे, तर तुम्हाला इंजुरी होण्याची खूप 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 दाट शक्यता असते. आपण त्यामुळे एक मोठा रन करण्यापेक्षा 2 दिवसांमध्ये डिवाइड केलं की आपली एकतर एनर्जी पण डिवाइड होते, बॉडी रिकव्हर होते. आणि शनिवारी 8 किलोमीटर धावल्यामुळे आपण रविवारी ज्यावेळेस धावतो त्यावेळेस फटीग लेग मध्ये धावतो. त्यामुळे आपल्या शरीराला, मनाला, बॉडीला, पायांना, मसल्सला ती सवय लागते की हा आपण थकलेल्या पायांनी धावू शकतो. मनाला सवय लागते किंवा मसल्सलाही सवय लागते, हा थकलेल्या फटीग लेग किंवा थकलेल्या पायांनी आपण धावू शकतो. त्यामुळे बॅक टू बॅक रनचा खूप मोठा रिलेव्हन्स आहे आणि त्याची गरज आहे. तुम्ही एकत्र एक दिवस 20, 22, 23 करण्यापेक्षा ते 2 दिवसात जर डिवाइड केलं तर त्याचा खूप खूप जास्त फायदा होतो. हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून नक्कीच सांगू शकतो. कारण माझा फुल मॅरेथॉनचा किंवा हाफचाही मी स्वतः कधी रेस एवढा लॉंग रन केला नाही. 18 किलोमीटर लॉंगेस्ट रन हाफसाठी, फुलसाठी 32 ते 35 किलोमीटरचा. पण आदल्या दिवशी त्याच्या 10 किंवा 15 फुलसाठी आणि हाफसाठी 8 किंवा 6 असं करून केलेलं आहे. त्यामुळे बॅक टू बॅक लॉंग रन तुम्ही करत नसाल ना तर एकदा हा प्रयोग नक्की करून बघा, तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होणार. त्यामुळे बॅक टू बॅक लॉंग रन करा. बऱ्यापैकी गोष्टी आता आपण कव्हर केलेल्या आहेत. तरी सुद्धा सर, जे बिगिनर रनर्स असतात त्यांना थोडक्यात सांगाल का की एक रनिंग फॉर्म किंवा पोस्चर कसं असावं, ब्रीदिंग कसं असावं? ऍक्च्युली रनिंग पोस्चर किंवा रनिंग फॉर्म हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं रनिंग इम्प्रूव्ह करायचं असेल, इंजुरी फ्री रनिंग करायचं असेल, तर तुम्हाला तुमचं रनिंग पोस्चर व्यवस्थित असणं हे फार महत्त्वाचं आहे. अन्यथा मग आपण बऱ्याच वेळा लोकांच्या ऐकत असतो की मला ग्रॉइन इंजुरी झाली किंवा मला बॅक पेन होतंय, नेक पेन होतंय. हे तुमचं पोस्चरल हॅझार्ड्स आपण म्हणू शकतो ह्याला. तर ह्याच्यासाठी तुम्हाला अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत म्हणजे अँकल पर्यंत तुमचं पोस्चर कसं असावं हे प्रत्येकाची पोझिशन एक फिक्स ठरलेली असते. पहिली गोष्ट, तुम्ही एकदम अपराईट स्ट्रेट उभं राहून तुमचं हेड पोझिशन जी आहे ती स्ट्रेट असावी, रिलॅक्स असावी आणि तुम्हाला साधारणतः 10 ते 20 फुटापर्यंत तुम्हाला दिसावं अशा प्रकारे तुमची ती हेड पोझिशन असावी. मी ती एकदमच अगदी वर ढगात बघतोय किंवा खाली पायाखाली बघतोय अशी नसावी शक्यतो. तर अशा प्रकारे तुम्ही समोर तुमचं 10-20 फुटापर्यंत तुमचं नजर जाते अशा प्रकारे तुमची हेड पोझिशन असावी. नंतर शोल्डर्स हे तुमचे रिलॅक्स असावेत आणि स्ट्रेट असावेत. बरेचसे लोक अगदी म्हणजे ड्रुपिंग शोल्डर सारखं वाकून हे करतात. नंतर मग तुमचं काय होतं, शोल्डर जर का तुम्ही खूप खाली घेतले तर आफ्टर सर्टन टाइम तुम्हाला मग नेक पेन झाल्यासारखं सुरू होतं. मग तुम्हाला असं स्ट्रेचिंग करा,
हाताची थोडेसे हालचाली ते करावे लागतात आणि ते केलेल्या पण चांगल्या असतात जर तुम्ही लॉंग डिस्टन्स करत असाल तर. शोल्डर नंतर तुमचे येतात आर्म स्विंग्स. आर्म्स तुमचे जे आहेत हे 90 डिग्रीमध्ये बेंड असावेत. त्याचे स्विंग जो आहे तो फॉरवर्ड बॅकवर्ड असावा. आणि मूठ जी म्हणतो, आता काही लोक एकदम असं माहित नाही म्हणजे एकदम असे टाईट Tight पकडतात, fist, जसं काय ताकद लावली तसं नाही अजिबात. एक साधारणतः एक हलकासा अंड पकडता यावं हा किंवा एक छोटीशी 200 ml ची बॉटल तुमच्या हातात इझिली पकडता यावी अशा प्रकारे तुमचं ग्रिप असावी थोडक्यात हाताची. त्यानंतर कोर हा सुद्धा जसं सुधीरनं मगाशी सांगितलं किंवा कोर तुमचा महत्वाचा असतो तसं कोरची पोझिशन पण तुम्हाला एंगेज करता यावं तुम्हाला रनिंग मध्ये. अपराईट असावा. फक्त लीन फॉरवर्ड थोडंसं असावं अँकल मधून. लीन फॉरवर्ड म्हणजे माणसं असतात सरळ उभी आणि असे खाली बघितले की त्यांना वाटतं की लीन फॉरवर्ड किंवा सरळ उभे राहतात आणि कमरेत वाकले की त्यांना वाटतं की लीन फॉरवर्ड. तसं नसतं. तुमची अपराईटच पोझिशन असते. फक्त अँकल मधून हलकीशी ती फॉरवर्ड तुमची लीड पुढं झुकलेली असते की जेणेकरून तुमचं जे काही फॉरवर्ड रनिंग असतं त्यामध्ये तुमचं स्टेपिंग किंवा लँडिंग हे तुमचं हेडच्या खाली यावं शक्यतो. अशा प्रकारे त्याचं हे असतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला मग तुमचे रनिंग फॉर्म्समध्ये जे काही तुमचं कॅडन्स असतात किंवा स्ट्राइड्स असतात ह्या साधारणतः 170 to 180 कॅडन्स पर मिनिट हे एक चांगलं कॅल्क्युलेशन असतं. त्याच्यासाठी तुमच्या पायाचे स्टेपिंग त्या प्रकारचं महत्वाचं असतं की तुमच्या आरपीएम म्हणू शकतो आपण त्या रिपीट आरपीएम तुमचं रिव्हॉल्युशन्स पर मिनिट काइंड ऑफ. म्हणजे लेग्स मध्ये तुमचं स्ट्राइड्स किती फास्ट पळतायत. भले तुम्ही छोटी पावलं टाका परंतु त्याचं रिपिटेशन वाढवा. पटपट उचला पावलं आणि पटपट लँडिंग करत जावं. अशा प्रकारे ते तुमचा आरपीएम वाढला पाहिजे पायाचा. लँडिंग करताना तुम्हाला 2 प्रकारामध्ये फायदेशीर असतं. एक तर म्हणजे तुम्ही स्लो जॉगिंग करत असाल तर तुमचं मिडफूट वरती लँड होणं गरजेचं असतं. आणि जर तुम्ही स्प्रिंट मारत असाल किंवा कुठली स्पीड इंटरव्हल्स करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचं 4 फूट वरती तुमचं लँडिंग असलं पाहिजे. हिल स्ट्राईक शक्यतो टाळा. अन्यथा हिल स्ट्राईक मुळे मॅक्झिमम इंजुरीज होतात. असं आहे. मला वाटते याचे आपण नंतर काही व्हिडिओज आपण रिलीज करूयात कारण हे सांगून बऱ्याच गोष्टी कळत नाही. असला पाहिजे तर ह्याच्यासाठी आपण थोडंसं तुमचं रनिंग फॉर्म कसा असावा, तुमची पोझिशन कशी असावी हे आपण एक प्रॉपर डेमो असणारा एक व्हिडिओ आपण नंतर रिलीज करूयातच. पण शक्यतो सध्या एवढं लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. ब्रिदिंग सुद्धा करताना काही लोक एकदम अगदी धापा टाकल्यागत ब्रिदिंग करत असतात किंवा एक रिदमिक त्याला एक ब्रिदिंग आपण म्हणूयात. तशा प्रकारचं तुम्ही जर ब्रिदिंग केलं तर तुम्हाला दमछाक होत नाही किंवा तुम्हाला इझिली कम्फर्टेबली तुम्हाला जे काय असेल तुमचं रनिंग तुम्हाला आता हे कसं कळतं की बाबा आपण रिदमिक श्वास घेतोय की नाही. तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पावलांचा एक मेट्रोनॉम असतो जसा टॉक 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 तशा प्रकारे तुमच्या पावलाप्रमाणे तुम्ही स्टेपिंग करत करत तुमचं ब्रिदिंग करू शकता. म्हणजे थोडक्यात कसं त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स असतात 3x3 और 2x2 और 3x2 काइंड ऑफ. म्हणजे काय तर थोडक्यात तुमची पावलं पडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इनहेल करणं आणि एक्सेल करणं हे तो तुमच्या स्टेपिंगवर ठरलं जातं. म्हणजे 1 2 3 इन सोडताना 1 2 3 अशा पावलांच्या गतीवरती तुम्ही श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे तुम्ही एका लयीत करत राहत एका रिदममध्ये करत राहतात. तुम्हाला दम लागणं हा प्रकार होणार नाही शक्यतो. दम आणि ह्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम ऑक्सिजन सुद्धा तुम्हाला मिळाला जाईल. जेवढा आपल्याला बाहेर टाकायचा कार्बन डायऑक्साईड तो पण तेवढ्याच प्रमाणात बाहेर जाईल. ह्या ब्रिदिंगमुळं तुम्हाला थकवा जाणवणार नाहीये कुठल्याही प्रकारचा. अशा प्रकारचं तुमचं ब्रिदिंग असावं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रिदिंगचे जे मी तुम्हाला सांगितलं 3x3चं स्टेपिंग किंवा 3x2चं स्टेपिंग हे सुद्धा प्रत्येक तुमच्या रनिंगच्या कुठला प्रकार आहे तुमचा त्यानुसार ते बदलतं. म्हणजे तुम्ही इझी रनिंग करत असाल तर ते 3x3 असेल. तुम्ही जर समजा टेम्पो करत असाल तर ते 2x2 असेल. तुम्ही स्प्रिंट मारत असाल तर ते 2x1 असेल. अशा प्रकारे ते वेगवेगळे आपण नंतर डिटेलमध्ये एकदा त्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करूयातच. आता मला वाटतं ब्रिदिंगचा विषय तर झालेला आहे. पोस्चरचा पण विषय झालेला आहे. मला वाटतं एवढ्या गोष्टी त्याच्यात मला वाटतं सर बेली ब्रिदिंग म्हणून एक प्रकार असतो ना. हा ब्रिदिंग करताना बरीचशी लोक छातीतूनच फक्त म्हणजे छाती फुलवतात. पोस्चर मध्ये पण मगाशी एक सांगायचा मुद्दा होता की तुम्ही जेव्हा शोल्डर स्ट्रेट ठेवता रिलॅक्स ठेवता त्यावेळेस तुमची चेस्ट ओपन पाहिजे. चेस्ट ओपन झाली म्हणजे तुमचा डायफ्राम तुमच्या लंग कॅपॅसिटी वाढली जाते. तुम्ही असं एकदम पुढे येऊन असं पोस्चर करू नका. थोडं तुमची
स्ट्रेच करा तुमचं चेस्ट, त्याच्यामुळे तुमचं मॅक्झिमम तुम्हाला ऑक्सिजन घेता Inhale येईल, करता येईल. इनहेल करता येईल, मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड सोडता येईल अशामुळे. आणि जो तुमचा लंग कॅपॅसिटी आहे ही तुमची खूप मोठी असते, त्यासाठी तुम्ही बेली ब्रिदिंग केलं पाहिजे. तुम्ही चेस्ट ब्रिदिंग करण्याऐवजी तुम्ही तुम्ही फक्त छातीतून तुम्ही जर का कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन करत असाल तर तुम्हाला फार कमी ऑक्सिजन मिळणार आहे आणि तेवढाच कमी आहे. पण तुम्ही जर का पोटापासून श्वास घेत असाल तर तुम्हाला पूर्ण तो डायफ्राम मिळतो तुम्हाला लंग्स एक्सपांड करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही बेली ब्रिदिंग शक्यतो केलं जातं. आणि फक्त नाकानच ब्रिदिंग करायचं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस तुमची ऑक्सिजन डिमांड वाढणार आहे त्यावेळेस तुम्ही तोंडाचा सुद्धा वापर करायचा आहे, इनहेल करण्यासाठी सुद्धा आणि एक्झेल करण्यासाठी सुद्धा. सुरुवातीच्या जे काही वॉर्मअप रन्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही थोडी बॉडी वॉर्म करताना तुम्ही नाकानं ब्रिदिंग करू शकता. नॉस्ट्रिल्स तुमचे खूप छोटे असतात, त्याच्यातून खूप छोट्या प्रमाणात ऑक्सिजन आतमध्ये जाणार आहे. तर तो आणि तुम्हाला बॉडी गरम ठेवायची तर त्यासाठी तुम्ही गरम एअर पण तुमच्या बॉडीमध्ये गेली पाहिजे. तर ती गरम एअर तुम्हाला नाकातून जाणार आहे. तर बरोबर. इझी रनिंग मध्ये तुम्ही ते नेझल ब्रिदिंग करू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्हाला स्प्रिंटिंग करायचं असेल किंवा स्पीड वर्कआउट करायचे असतील त्यावेळेस मात्र तुम्हाला दोन्हीचा वापर करावा लागेल. म्हणजे नाकापासून नाक आणि तोंड दोन्ही तुम्ही श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी वापरलं पाहिजे. ही खूप चांगली आयडिया दिली सरांनी आपल्याला. खूप जणांचा बेसिक प्रश्न असतो की मी नाकाने श्वास घेऊ का तोंडाने श्वास घेऊ. तर कधी नाकाने घ्यायचा, कधी तोंडाने घ्यायचा, कधी दोन्ही वापरायचं, कधी बेली ब्रिदिंग कायमच केलं पाहिजे. आता बेली ब्रिदिंग तुम्ही करताय की नाही तुम्हाला कसं कळेल, तर तुम्ही तुमच्या पोटावर हात ठेवा, श्वास आत घ्या, जर पोट बाहेर आलं तर समजायचं तुम्ही बेली ब्रिदिंग करताय. करेक्ट. पोट बाहेर येतं आणि डायफ्राम खाली जातात, आपली लंग कॅपॅसिटी वाढते आणि आपल्याला ऑक्सिजन जास्त मिळतं. सिम्पल आहे. मोस्टली सगळ्या गोष्टी आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. एक अतिशय महत्वाची गोष्ट राहिली जी खूप निग्लेक्टेड असते पूर्ण वर्कआउट मध्ये, की कुठलंही वर्कआउट करायच्या आधी वॉर्मअप करायला पाहिजे आणि वर्कआउट झाल्यानंतर पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंग करायला पाहिजे. तर ते करायला पाहिजे का, त्याचं महत्व काय आणि ते कसं केलं पाहिजे, सुधीर सर काय सांगाल? स्ट्रेचिंग, वॉर्मअप आणि कूलडाऊन ह्या गोष्टी आपल्या रनिंग मध्ये खूप महत्वाच्या आहेत. मी माझं स्वतःच उदाहरण देतो. पूर्वी आम्ही यायचो डायरेक्ट रनिंग चालू करायचं, आलं की नंतर पटकन बॅग भरायची घरी जायचं, असं व्हायचं. पण ज्यावेळेला मी आपल्या काटे सरांचं पुस्तक वाचलं मग मॅरेथॉनचं, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की स्ट्रेचिंग कशा प्रकारचं करावं किंवा वॉर्मअप कसा, कूलडाऊन कसा असावा. त्यामध्ये डायनॅमिक आणि स्टॅटिक स्ट्रेचिंग असे दोन प्रकारचे स्ट्रेचिंग आहेत. तर डायनॅमिक स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग कधी करावं, तर शक्यतो डायनॅमिक स्ट्रेचिंग म्हणजे तुम्ही तुमच्या रनच्या अगोदर डायनॅमिक स्ट्रेचिंग केलं पाहिजे. डायनॅमिक स्ट्रेचिंग याचा अर्थ काय, तुम्ही जे झोपलेले मसल्स आहेत किंवा जे थंड झालेले मसल्स आहेत ते वॉर्म करणं, त्यांना थोडंसं ऍक्टिव्ह करणं, यासाठी तुम्हाला डायनॅमिक स्ट्रेचिंग केलं पाहिजे. तर त्यामध्ये काय काय करू शकता तुम्ही, तर थोडंसं जागेवर जम्प करणं, जम्पिंग जॅक करणं, हायनीज करणं, परत बटकिक्स करणं, हे अगदी सोपे सोपे व्यायाम आहेत. फार हार्ड करावं असं काही नाही. थोडंसं एक 10 मिनिटाचा वॉर्मअप जरी केला तरी चालण्यासारखा असतो. वॉकिंग लंजेस आहेत, हे असे वेगवेगळे प्रकारचे डायनॅमिक जे हे आहेत वॉर्मअप आहे, तो जर केला तर आपल्या मसलला ऍक्टिव्ह होतात, मसलचा एक प्रकारचं वॉर्म होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला रनिंग करताना कोणताही त्रास होत नाही. मी ज्या वेळेला डायरेक्ट रन करायचो किंवा डायरेक्ट रन करून वॉर्मअप आणि कूलडाऊन न करता डायरेक्ट हे करायचो, त्यावेळेला असं व्हायचं की एक वेळ अशी आली की मी इंजुरीमध्ये गेलो, आणि जेव्हा इंजुरीमध्ये गेलो तेव्हा मग सगळं वाचलं किंवा हे असं असं केलं पाहिजे. मग ते तुम्ही होऊन देऊ नका की कधीतरी इंजुरी होण्यापेक्षा, की इंजुरी खूप वाईट असते, आपण 8-10 महिने किंवा वर्ष किंवा कायमचं आपल्याला रनिंग सोडावं लागतं. तर ते न करण्यासाठी वॉर्मअप आणि कूलडाऊन हे महत्वाचं आहे. आणि पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंग हे केलं पाहिजे. पण कसं होतं की काही जण काय करतात की रन केला लगेच स्ट्रेचिंग चालू करतात. तर रन केल्यानंतर तुमचे मसल बऱ्यापैकी तापलेले असतात, फटीग झालेले असतात. त्यांना तुम्ही पटकन जर स्ट्रेच केलं तर काही वेळेला मसल फाटण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं पोस्ट वर्कआउट जो स्ट्रेचिंग आहे तो 5 ते 10 मिनिटं वॉक केला आणि त्यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग केलं किंवा तासाभराने तुम्ही हायड्रेशन घेतलं, प्रॉपर थांबला आणि उशिरा जरी स्ट्रेचिंग केलं तरी चालण्यासारखं असतं. त्यामध्ये स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणजे काय, तर स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणजे मसल होल्ड करून धरणं. खाली वाकलं, हॅमस्ट्रिंग पाय सरळ केला, स्ट्रेच केला, होल्ड केला, 10 काउंट होल्ड, हा 10 काउंट होल्ड. काही ठराविक पोझिशनला आपण होल्ड केलं की ते ऑटोमॅटिक मसल ताणले जातात, त्याच्यावरचा ताण कमी होतो. त्याच्यात असलेलं जे लॅक्टेट साठलेलं आहे आपल्या रनिंगमुळे ते रिलीज होतं आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं
मसल मोकळे होतात आणि त्यानंतर तुम्हाला इंजुरी होत नाही. ते झालं स्टॅटिक स्ट्रेचिंग. त्याचबरोबर तुम्हाला कुठलाही वर्कआउट करताय, तुम्ही सरांनी आता सांगितलं की स्पीड वर्कआउट करा किंवा हिल रिपीट करा. त्याच्या आधी सर म्हणले की वॉर्मअप. तर वॉर्मअप म्हणजे वॉर्मअपचे जसे असं डायनॅमिक स्ट्रेचिंग वगैरे सांगितलं आपण, त्याच्याबरोबर 1 किलोमीटर 2 किलोमीटर किंवा वर्कआउट समजा मोठा आहे तुमचे, समजा 400 मीटरचे 10 रिपिटेशन्स आहेत, तर त्यासाठी 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर पण वॉर्मअप करणं गरजेचं आहे. जो वॉर्मअप इझी सावकाश बोलत बोलत गप्पा मारत जर तुम्ही रन केलं किंवा इझी रन करून नंतर तुम्ही ऍक्च्युअल वर्कआउटला चालू केलं तर परफॉर्मन्स 100% चांगला येतो. इव्हन तुमची मॅरेथॉन आहे, समजा सातारा ही मॅरेथॉन पळताय, समजा आपली मॅरेथॉन सकाळी 6:30ला चालू होते, तुम्ही तुमचं हॉटेल आहे तिथून इझी वॉर्मअप करत तिथपर्यंत या. तो वॉर्मअप झाल्यानंतर ऍक्च्युअली रेसला चालू करा. काही जण पटपट येतात गाडीवर, लगेच वॉर्मअप केला, तिथल्या इथं स्ट्रेचिंग करतात, चालू करतात. तर तसं न करता प्रॉपर 2 किलोमीटर जेवढा वर तुम्ही मसल वॉर्म कराल तेवढं तुमच्या हार्टला सवय लागते की ऍक्च्युअल रेसला किंवा ऍक्च्युअली वर्कआउटला तुमचा परफॉर्मन्स 100% चांगला येतो. आणि ह्या वॉर्मअप किंवा कूल डाऊन ह्याच्यामुळं तुमचा इंजुरीज कुठल्या होत नाहीत, किंवा पोस्ट रन किंवा पोस्ट वर्कआउट एखादा ग्राउंडला तुम्ही रिपिटेशन मारले, 400चे 10 रिपिटेशन मारले, त्यानंतर 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर तुम्ही कूल डाऊन करा, सावकाश करा, निवांत बोलत गप्पा मारत केला तर ते मसल मधलं लॅक्टेट रिलीज होतं. लॅक्टेट रिलीज झाल्यामुळे तुमचे पाय मोकळे होतात आणि नंतर तुम्हाला इंजुरी कमी होते आणि रेसला ऍक्च्युअली तुमचा परफॉर्मन्स हा चांगला येतो. त्यानंतर मला एक सर मुद्दा सांगायचा आहे की मी समजा मुंबईत राहतोय, तर मी स्पीड वर्कआउट केला किंवा मी हिल रिपीट्स केले किंवा मी कुठलाही वर्कआउट केला, तर तो वर्कआउट तुम्ही जो हिल मॅरेथॉनला किंवा सातारामध्ये पळताय तर त्याच पेसने मी करावा का? तर तसं नाहीये. तर माझं एक म्हणणं असं आहे की आपल्या इतर मॅरेथॉनपेक्षा तुमच्या ह्या सातारा हिल मॅरेथॉनला तुमचा जो पेस आहे तो 20 ते 30 सेकंदांनी स्लो होणार आहे. त्यासाठी तुम्ही जे वर्कआउट इतर आहेत ते 100% ह्या, समजा तुम्ही एखादा रिपीट 400चा रिपीट तुम्ही आहे तो समजा ग्राउंडला मारताना 6च्या पेसनी किंवा 5च्या पेसनी मारताय, तर तुम्ही समजा ह्याला राहताय मुंबईत किंवा ज्या ठिकाणी फ्लॅटमध्ये राहताय, तो 15 ते 20 सेकंद फास्ट केला पाहिजे, जेणेकरून तुमचा ऍक्च्युअली रेसला टायमिंग हा चांगला येईल. तर हा मुद्दा सगळ्यांनी, जे लोक मुंबई किंवा पुण्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी हिल्स मिळत नाहीत लोकांना किंवा हिल करण्याची त्यांना सवड नाहीये, त्या लोकांनी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जे ट्रेनिंग शेड्यूल दिलंय ते त्यांनी 15 ते 20 सेकंद फास्ट केलं पाहिजे. येस. खूप म्हणजे खूप त्यांचा महत्वाचा मुद्दा होता हा, की बरेच जण विचारतात हा की हेच शेड्यूल आम्ही आमच्या गावी कसं फॉलो करू. तर तुम्ही हे फॉलो करताना तुमचं जे रेग्युलर असेल त्या त्या एरियासाठी, त्या मॅरेथॉनसाठी, त्याच्यापेक्षा सातारा हिल हाफ मॅरेथॉनची प्रॅक्टिस करताना हेच शेड्यूल थोडे 15 ते 20 सेकंद फास्ट पेसने फॉलो करा, जेणेकरून तुम्ही ते एलिव्हेशन गेन आणि तो जो डिफरन्स आहे तो तुम्ही मॅच करू शकता. हार्टचं कंडिशनिंग इथल्या एफर्टला मॅच होईल. हा, हार्टचं ह्या conditioning एफर्ट साठी तुमचा हार्ट तिथे Match तयार होईल. होईल. आणि आपलं स्ट्रेंथ ट्रेनिंग पण मला वाटतंय स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये तुमच्या बॉक्स जम्प किंवा जे हिल साठी किंवा डाऊन हिल साठी जे मसल ऍक्टिव्हेट झाले पाहिजेत ते वर्कआउट तुम्ही युट्यूबला टाकलं तरी मिळू शकतील, की जे आपले मसल्स आहेत अप हिल आणि डाऊन हिल साठी स्ट्रॉंग करायचे, तर ते स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये पण तुम्ही इन्क्लूड केलं तर तुम्हाला, जरी तुम्ही फ्लॅटला प्रॅक्टिस केलं तरी नक्की फायदा इकडच्या तुमच्या रेस डेला 100% होणार. नाही, हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. असं वाटतं की डाऊनहिल रनिंग खूप सोपी गोष्ट आहे, पण अपहिल रनिंगला वेगळे मसल वापरले जातात, डाऊनहिलला वेगळे वापरले जातात. तुम्ही अपहिलला जर का ऑल आउट एफर्ट दिले, एक्झॉस्ट झाला, तर डाऊन रनिंगला तुम्हाला चालता पण येत नाही. चालतं पण हे ऍक्च्युअली फॅक्ट आहे. आणि बघतोय आपण दरवर्षी कितीतरी. बरीचशी लोक फ्लॅट रूटचं टायमिंग इथं आणण्याचा प्रयत्न हा. करत असतात. हम्म. म्हणजे माझं समजा फॉर एक्झाम्पल बाबा एखाद्या फ्लॅट रूटच्या मॅरेथॉनचं टायमिंग समजा माझं 2 तास असेल, तर ते मी इथं सुद्धा 2 तासात करण्याचा प्रयत्नच्या मागं मी त्या स्पीडनं पाळायचा हा. प्रयत्न करत असतो. पण तसं नाहीये. आपल्या रूटवरती, सातारा हिल मॅरेथॉनच्या रूटवरती इलिट लोकांचं टायमिंग फ्लॅटपेक्षा साधारणतः 4 ते 5 मिनिटं वाढतं. बरोबर. म्हणजे जर तो व्यक्ती कुठल्याही फ्लॅट रूटवर समजा 1 तासात समजा तो इलिट कॅटेगरीचा माणूस, समजा विनर कॅटेगरीचा माणूस जर का समजा तो 1 तासात करत असेल, तर आपल्या इथं त्याला 1 तास 5 मिनिटं लागणार आहेत. बरोबर. सेम सगळ्यांसाठी जे बाकीचे लोक आहेत त्यांना ते अजून टायमिंग अजून जास्त वाढत वाढणार. जातं. टायमिंग वाढणार. म्हणजे जो फ्लॅट वरती जो एखादा व्यक्ती समजा 2:10 मध्ये करत असेल, तर त्यानं इथं 2:18 ते 2:20 ची तयारी ठेवावी. अगदी. 2:10च्या मागे जाऊ नये. जाऊ नये. अगदी बरोबर. अन्यथा टायमिंग तर
त्याची वाटच लागेल, पण त्याची स्वतःची पण तिथं नाही, त्रास होण्याची टायमिंगचं शक्यता आहे. म्हणजे बरेचदा असं होतं की फिनिश पण होत नाही. फिनिश पण होत नाही, फटीग होतं, शेवटी फटीग क्रॅम्प injuries, येतात, हा. लोकांना चालताही हा. येत नाही शेवटी. हो. मी अजून एक मला असं सांगायचं, समजा अजून एक बरेच प्रश्न येतात लोकांचे की अं, आमचा इझी पेस जर फ्लॅटला करत असू तर इझीचा आमचा पेस किती पाहिजे, बरोबर. तर तुमचं आता उदाहरणार्थ 2 मध्ये संपवायचं आहे तुम्हाला सातारा हिल, तर तुमचा ऍव्हरेज पेस 5 मिनिट 40 सेकंद आहे, बरोबर. तर आपण काय कॅल्क्युलेट करतोय की जर तुम्ही 1 तास 50 मिनिटात फ्लॅटला करत असाल तर तुमची शक्यता साताराला सबटू करण्याची जास्त आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा ज्या आपण सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर. तर याचा अर्थ काय, तर तुम्ही फ्लॅटला तुमचा 5-15चा रेस पेस पाहिजे आणि त्याचा इझी पेस 20-30 सेकंद स्लो, किंवा जसं अविनाश सरांनी सांगितलं तसं हार्ट रेट त्यानुसार ऍडजस्ट तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे तुमचा फ्लॅटला जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर 5 मिनिट 15 सेकंद हा तुमचा रेस्ट पेस झाला सातारासाठी, आणि त्याच्यात 20 ते 30 सेकंद ऍड करायचे, म्हणजे तुमचा इझी पेस तिकडं 5:40 किंवा 5:40 किंवा 6च्या आत असला पाहिजे. फ्लॅटला तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या हार्टचं कंडिशनिंग इथल्यानुसार होईल. आणि सातारात जर जे हिलला प्रॅक्टिस करतायत त्यांनी ज्यांना सबटू करायचे त्यांनी 5:40 ऍव्हरेज पेसची गरज नाही, त्यांचा स्लो असला पाहिजे, बरोबर ना सर. बरोबर बरोबर. त्यांचं 6-6.25 जरी केला आणि आपले जसं व्हेरिएशन दिले की फास्ट फिनिश वगैरे तसं करू शकता. म्हणजे फ्लॅटला जर तुम्ही फास्ट फिनिश लॉंग रन करत असाल तर तुमचे शेवटचे 6 किलोमीटर 5:15च्या पेसनं तुम्ही करू शकला पाहिजे, जर तुम्ही फ्लॅटला प्रॅक्टिस करताय तर, बरोबर ना सर. बरोबर आहे. हे सगळे आपण चर्चा करतोय, आपण सारखं सबटूचं उदाहरण देतोय. खरं तर आम्ही आमच्या रूट वरती कोणालाही फास्ट रन करायला एनकरेज करत नाही. आम्ही उलट म्हणतो की तुम्ही साताऱ्यामध्ये पीबी साठी येऊ नका. साताऱ्यामध्ये Enjoy येताय तर तुम्ही एन्जॉय करायला या. आमचा रूट खूपच ब्युटिफुल रूट आहे. इट इज वन ऑफ दी सिनिक रूट इन द वर्ल्ड. तर तुम्ही रूट एन्जॉय करा, इथलं वेदर एन्जॉय करा, धुकं असतंय, वॉटरफॉल असतात, नेचर असतंय. तर पीबीच्या मागे साताऱ्याला येऊ नका. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे आम्हाला आतापर्यंत विचारले गेले होते रनर्स कडून, आपण ते कव्हर करायचा प्रयत्न केलाय. हे सगळे क्वेश्चन्स कव्हर करणं शक्य नाहीये. त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनवर खरं तर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो सेपरेट. आणि हे जे पुस्तक आहे काटे सरांनी लिहिलेलं मॅरेथॉनचा, हे खरं तर मराठीतलं लिहिलेलं एकमेव पुस्तक आहे. हे मॅरेथॉनचा एन्सायक्लोपीडिया आहे. जवळपास सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर केलेल्या आहेत. जरी तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही ह्या पुस्तकाचा रेफरन्स घ्या. या पुस्तकाची लिंक आम्ही देणार आहे. तुम्ही ते बाय करा, वाचा, तुम्हाला सगळं मिळेल. त्यातूनही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्ही आमच्यापैकी कोणालाही रिच आउट करू शकता. तुम्हाला कदाचित माहित असेल की आपण आपल्या पेसरच्या टायमिंग प्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप बनवले, 10 व्हॉट्सअप ग्रुप, ज्याच्यात आपण सगळ्या रनर्सला ऍड केलं किंवा आपण लिंक पाठवली होती आणि ऍड व्हायला सांगितलंय. मोस्टली रनर्स असतील, जे नसतील त्यांनी आम्हाला रिच आउट करा, त्या ग्रुपमध्ये ऍड व्हा. त्याच्यामध्ये आपलं रेग्युलर कम्युनिकेशन चालू असतात, महत्वाचे मेसेजेस येतात. संडे लॉंग रनच्या दिवशी आपण 2 दिवस ते ग्रुप ओपन करतो डिस्कशनसाठी. त्याच्यामध्ये आपण उरलेल्या गोष्टींवर चर्चा करतो. तर मला वाटतंय की ओव्हरऑल आपण सगळ्यांना खूप चांगलं आज इनपुट्स दिलेले आहेत, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या सेशनचा टेक अवे मेसेज काय आहे की तुम्ही स्वतःला प्रॉपरली ट्रेन करा. विदाउट ट्रेनिंग हिल मॅरेथॉन पळू नका. आपलं शेड्यूल व्यवस्थित फॉलो करा. प्रत्येक शुक्रवारी आपण एक सेशन घेऊन असंही येणारच आहे. कधी ब्रीदिंगवर असेल, कधी योगावर असेल, कधी फोम रोलिंगवर असेल, एक आपलं सेशन न्यूट्रिशनवर असणार आहे. हे सेशन मिस करू नका. आम्ही त्यासाठी एक्सपर्ट पॅनलिस्ट आणणार आहे त्यासाठी. आणि आपलं हे जे ट्रेनिंग आहे ते थोडं एन्जॉयबल बनवा आणि साताऱ्यात मजा करायला या. थँक्यू. थँक्यू.